या 10 डिग्री मिनट सेकंड खा सकते हैं एक्सरसाइज प्रोग्राम वगैरह, ठीक है। तो स्टॉप हियर गाइस फॉर टुडे। रकेश सर, रकेश सर, यस ओके सत्यजीत बाय बाय एवरीबॉडी। मला असं वाटते की निशांत सर, रकेश सर, चेतुराज सर कोई है? यस सर। हाँ यस सर, आई एम डन माय लेक्चर सर। ओके ओके सर। कौन अभी किसका है? चेतुराज सर का है? यस, वो 5 मिनट में आ जाएंगे। ठीक है, चलो गाइस टेक अ ब्रेक ऑफ 5 मिनट्स आणि 5 मिनिट्स नंतर चेतुराज सर, ठीक है। हे केलं तुम्ही रॅन्डम ॲनिमल पुढे कंटिन्यू करू शकता। ठीक है, तो माइंड वॉल्यूम डायनेमिक्स मेजरमेंट, आता तो चॅप्टर आपला झालाय। त्याच्यावरती टेस्ट जसं मी म्हटलं तसं आपण हे करूया, पण आपण कुठेतरी तो टॉपिक वाइंड अप केला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं गेनचा कन्सेप्ट मी परत सांगणार। सो आई एक्सप्लेन यू द कन्सेप्ट ऑफ गेन फर्स्ट। एक ऑडिओ आणि व्हिडिओ प्रॉपर आहे का एकदा चेक करा। लेट मी ऑल्सो चेक। येस, मी कन्सेप्ट ऑफ गेन सांगतो आज, ओके। आणि त्याच्यानंतर मग एक नवीन चॅप्टर जो आहे त्याला इंट्रोड्यूस करेल, ठीक आहे। सो गाइस, काय एक्झॅक्टली हा कन्सेप्ट गेनचा? तो कन्सेप्ट असा आहे की समजा, ओके, आपण असं म्हणतो की इन 1 hour minute hand rotate, you can say 60 minute space। नीट बघा मी जे काही लिहिलंय, जर वाचता येत नसेल, ब्लर असेल तर मी सांगतो परत एकदा, नीट ऐका। एका तासामध्ये मिनिट हँड किती डिग्री कव्हर करतो? 360 डिग्री एका तासात मिनिट हँड 360 डिग्री कव्हर करतो। पण जर मिनिट स्पेस वाईज बघायला गेलं तर याला म्हणतात मिनिट स्पेस, हे 12 आहे आणि हे 1 आहे, तर ह्याला एवढा एरियाला मिनिट स्पेस म्हणतात। 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट आणि 5 मिनिट। सो एवढी 5 मिनिट स्पेस असते। तो एका तासात असे किती मिनिट स्पेस कव्हर करतो मिनिट हँड? ओके, तर तो 60 मिनिट स्पेस कव्हर करतो। लक्षात घ्या, 60 मिनिट स्पेस कव्हर करतो। आता in 1 hour our hand covers, okay, the rotates 5 minute space। आता हे डोक्यावर नको जायला, आर हँड फक्त 5 मिनिट स्पेस, म्हणजे समजा 12 वाजले, ओके, तर 1 तास जेव्हा होतो तेव्हा 12 वरून तो 1 वर जातो, 12 वरून तो 1 वर जाणार आर हँड, म्हणजे तो फक्त 5 मिनिट स्पेस फिरला। ओके, समजा 12 वाजले तर हा सिनारिओ असेल, समजा बा असा, तो हा अख्खा 360 डिग्री फिरणार, ओके, म्हणजे 60 मिनिट स्पेस कव्हर करणार आणि आर हँड तेव्हा फक्त 5 मिनिट स्पेस कव्हर करणार। तो एका तासात, ओके, आर हँड 5 मिनिट स्पेस कव्हर करतो, ओके। आता आला पॉइंट। आता पॉइंट असा, म्हणजे तुम्ही डोक्यात घ्या की एका तासात मिनिट हँड 60 मिनिट स्पेस फिरतो, एका तासात आर हँड 5 मिनिट स्पेस फिरतो, म्हणजे एका तासात मिनिट हँड आर हँड पेक्षा किती जास्त फिरतो? आय रिपीट, एका तासात मिनिट हँड आर हँड पेक्षा किती जास्त फिरतो? 55 मिनिट स्पेस जास्त फिरतो। जास्त जो आहे त्यालाच गेन म्हणतात। म्हणजे एका तासात मिनिट हँड 55 मिनिट स्पेस गेन करतो ओव्हर आर हँड। ऐका, तो लक्ष देऊन ऐका। Therefore, in 1 hour, minute hand gains 55 ms minute space over our hand। नीट वाचा हे, मी परत एकदा बोलतो ते नीट ऐका सुद्धा, ओके। इन 1 hour minute hand gains 55 मिनिट स्पेस ओव्हर आर हँड, आणि गेन म्हणजे एक्स्ट्रा। एक्स्ट्रा किती फिरला? तो मिनिट हँड 55 मिनिट स्पेस एक्स्ट्रा फिरला देन आर हँड।
ठीक आहे. तो हा कन्सेप्ट आहे मिनिट्स गेनिंगचा. तो गेनिंगचा कन्सेप्ट आहे. हा कुठे वापरतात? जसं मी परवा दिवशी एका सम मध्ये विचारलं. एक काम करतो, एक सम रॅन्डमली तुम्हाला असं फॉर्म कल्पना तुम्हाला मी सांगतो. ओके. आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. चॅट वर केलं तरी चालेल. माईक सगळ्यांनी एकदम ऑन केला तर जरा गडबड होते. हँड रेज करा. मी ज्याचं नाव घेईन त्यांनी मग ओके मला आन्सर द्या. ठीक आहे. बघा गेनचा कन्सेप्ट हा कळला असेल. तुम्ही लिहिलं पाहिजे हे कुठेतरी. ओके. इन 1 hour मिनिट हँड गेन्स 55 मिनिट स्पेस ओव्हर आवर हँड. हे कुठेतरी तुम्ही मेन्शन केलं पाहिजे. ठीक आहे. सो गाईज आता मी एक प्रश्न विचारतो. मला या प्रश्नाचं उत्तर द्या की आता अजून करा की घड्याळ 4 वाजले. हा ओके. घड्याळ एक्झॅक्टली 4 वाजले. ठीक आहे. आता मला सांगा व्हेन विल बी द मिनिट हँड अँड आवर हँड टुगेदर. आय रिपीट, व्हेन विल दे मर्ज विथ इच अदर. दोन्ही हँड एकमेकांबरोबर मर्ज कुठल्या टाइमला होतील? कोणी सांगू शकेल मला? मर्ज. ओके. 420. आम्ही 420. 420. अजून 420. येस 420. 420. तो हे दोन्ही हँड मर्ज कधी होतील? 420. दिस इज ऍब्सोल्युटली रॉंग आन्सर. हे चुकीचं उत्तर आहे. तर चुकीचं का? अरे बाळांनो 4:20 ला 5 5 o'clock ला मर्ज होतील. 12 o'clock. एकमेकांबरोबर कोइन्साइड कधी होतील? म्हणजे 12 o'clock. 12 असा माझा आहे. o'clock. किती? 12 o'clock. o'clock. अरे तू असं कसं म्हणताय तुम्ही? हे बघा मर्ज एकमेकांबरोबर कोइन्साइड किती होतील? हे बघा 4 वाजता अजून करा बघा 4. ते दोघं एकमेकांना भेटणार आहेत म्हणजे एकमेकांवरती ओव्हरलॅप होणार आहे. कुठल्या वेळेला ओव्हरलॅप होतील असं मी विचारलं. आता बऱ्याच जणांनी उत्तर दिलं 422 काही जण म्हणतात, काही 423 काही जण म्हणतात. बघा जे मला आपले आन्सर्स येतात 422 423 असे आन्सर्स येतात. आता जे लोक 420 म्हणाले त्यांनी काय अज्युम केलं की 20 मिनिटं हा पुढे सरकेल 20 मिनिट्स आणि मर्ज होईल. पण हा 20 मिनिटं वाट थोडी बघत बसणार आहे की ये मिनिट हँड मी थांबलोय तुझ्यासाठी. नाही, आर हँड पण पुढे सरकणार ना. तो पण 20 मिनिटात पुढे सरकणार आहे. लक्षात घ्या, तो पण 20 मिनिटात पुढे सरकणार आहे आणि मग ते पण डिस्टन्स कव्हर करायला लागणार आहे. ओके फाईन. आता आन्सर बघा 421 422 423 असे वेगवेगळे आन्सर्स मिळतात. एक काम करूया, आता मी जे सांगतो ते ऐका सगळ्यांनी. स्टॉप आन्सरिंग ना. ओके. आन्सर देणं बंद करा आणि लक्ष देऊन ऐका मी जे बोलतोय. हा गेनचा कन्सेप्ट समजवण्यासाठी मी सांगतो. ओके. ज्या लोकांनी जे पहिलं उत्तर दिलं 420 त्यांचं उत्तर जवळपास आहे. ऑब्व्हियसली 421 422 जवळपास आहे. मी असं का म्हणतोय? कारण की 420 20 मिनिटांनी हा इकडे जाणार आहे पण हा पण 20 मिनिटात पुढे सरकणार. थोडक्यात असं बघा बरं का. इमॅजिन करा हा मिनिट हँड आहे माझा बोट म्हणजे आर हँड आहे आणि हा मिनिट हँड. ठीक आहे. तो हा 20 मिनिटं जेव्हा पुढे सरकणार आहे तेव्हा हा पण पुढे सरकणार आहे. म्हणजे ती गॅप पण त्याला भरायची आहे. गाईज आता काय तुम्ही इमॅजिन करायचं की या दोघांमध्ये सध्या गॅप किती आहे? या दोघांमध्ये सध्या गॅप किती आहे? किती मिनिट स्पेसची गॅप आहे? हे 5 मिनिट समजा इथे 12 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे आणि इथे 4 आहे. तर गॅप किती मिनिट्सची आहे बघा. ओके. 5 मिनिट्स 5 मिनिट्स 5 मिनिट्स 5 मिनिट्स म्हणजे टोटल 20 मिनिट्स त्याला ओव्हरटेक करायचंय. 20 मिनिटची गॅप भरून काढायची. आता इमॅजिन करा बरं का. इमॅजिन करा की हा चोर आहे. ओके. आणि हा पोलीस आहे. सी फॉर चोर बरं का. CHOR. ठीक आहे ना. हा चोर आहे आणि हा पोलीस आहे. ठीक आहे. अजून करा की चोर पळतोय पुढे पुढे आणि त्याच्या मागे मागे पोलीस पळतोय. अजून करा की चोराचा स्पीड आहे. चोराचा स्पीड आहे समजा 40 किलोमीटर पर आवर. चोर 40 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने पळतोय. अजून करा पोलीस पण 40 किलोमीटर पर आवरने पळाला. तर काय होणार आहे? आयुष्य जाणार ना पोलिसाचं पकडता पकडता चोराला. ओके. कारण की दोघं 40 ने पळतात. दोघं जर 40 ने पळताय तर दोघं कधी एकमेकांना पोलीस हा चोराला पकडू शकणार नाही त्या केसमध्ये. बिकॉज बोथ आर 40. म्हणजे थोडक्यात काय, जर पोलिसाला चोराला पकडायचं असेल तर चोराचा स्पीड कॉन्स्टंट आहे असं अज्युम करावूया आपण आणि पोलिसाचा स्पीड कॉन्स्टंट आहे. तर पोलिसाचा स्पीड जास्त पाहिजे ना चोरापेक्षा. म्हणजे समजा आता पोलिसचा स्पीड आहे 50 आणि चोराचा स्पीड आहे 40.
तर त्यातले जर हा पण 40 पळत असता तर ते दोघांचं मधला डिस्टन्स सेमच राहिला असतं. चोर आणि पोलीस मधला डिस्टन्स सेमच राहिला असतं. पण ह्याचा 50 आहे त्याचा 40 आहे म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स जो 10चा डिफरन्स जो आहे इट इज गोइंग टू मेक द पोलीस टू कॅच द थीफ. तो 10चा डिफरन्स म्हणजे ह्याचे 40 नलिफाय होणार आहेत. ह्याचे 40 पोलिसाचे 40 किलोमीटर पर स्पीड नलिफाय होणार आहे. नलिफाय होणार आहे म्हणजे काय सर त्याचा काही उपयोग नाही का? कारण की चोराचं 40 आहे, पोलिसाचं पण 40 आहे, चोराचं पण 40 आहे. कसा पकडणार? तो उरलेला जो एक्स्ट्रा 10 आहे त्याच्याने तो पकडणार आहे चोराला. आय होप सगळ्यांना कळतंय मी का सांगतोय हे सगळं तुम्हाला 2 मिनिटात कळेल. तो त्याला म्हणतात रिलेटिव्ह स्पीड. त्याला म्हणतात रिलेटिव्ह स्पीड. याचा 40 त्याचा 50 तो 10चा रिलेटिव्ह स्पीड आहे दोघांचा आणि तो 10चा जो स्पीड आहे इट इज गोइंग टू हेल्प द पोलीस टू कॅच द थीफ. आता याचा आपला घड्याळात संबंध काय? तो आता इथे अज्युम करा की हा म्हणजे चोर आहे. कोण? आपला जो आर हँड आहे कारण की तो हळू पळतो ना. आर हँड हळू पळतो तो चोर, जो जोरात पळतो तो पोलीस. तर इथे मिनिट हँड पोलीस आहे. आता मिनिट हँड जर पोलीस आहे गाईज, मिनिट हँड आणि आर हँड मध्ये असं सांगितलं त्यांनी की मिनिट हँड तुम्ही म्हणाल की अजून करा की मिनिट हँड आणि आर हँड एक सारखेच फिरत असते तर काय झालं असतं? एक स्पीड फिरत असते तर कळतं का तुम्हाला? कधीच भेटणार नाही. हा पुढे पुढे सरकणार, हा मागे मागे, हा पुढे पुढे, हा मागे मागे. मुंबई पुण्यातल्या माणसांना सोहन 15 दिवस भेटले नाही आजची झाल्यावर गेलाय म्हणून ते सत्य झाले. सोहन माईक बंद कर. ओके. तर आता ऍक्च्युली यांच्यामध्ये गॅप किती आहे? त्यांच्यामध्ये गॅप आहे 20 मिनिट स्पेसची. 20 मिनिट स्पेसची गॅप आहे पोरांनो. ही गॅप भरून काढायची मिनिट हँडला. ही गॅप भरून काढायची मिनिट हँडला. म्हणजे थोडक्यात आता तुम्ही काय करायचं ऐका नीट जरा. जे कॅल्क्युलेशन सांगतो ते सगळ्यांनी नीट ऐका. 60 मिनिटामध्ये बरोबर का? 60 मिनिटामध्ये 60 मिनिट म्हणजे एका तासाचा हिशोब आहे. एका तासामध्ये मिनिट हँड 55 मिनिट स्पेस गेन करतो. मिनिट हँड ओव्हर आर हँड. मी काय लिहिलंय जरा बघा. ओके. 60 मिनिटामध्ये मिनिट हँड एक्स्ट्रा 55 मिनिट स्पेस गेन करतो ओव्हर आर हँड. आता त्याला एक्स्ट्रा किती गेन करायची म्हणजे जेवढा आर हँड फिरणार आहे बाळांनो त्या स्पीडनी तर मिनिट हँड फिरणारच आहे पण त्यापेक्षा जास्त स्पीडनी तो फिरतो. तो जास्त तो डिफरन्स आहे. आता जसं 40 आणि 50 10चा डिफरन्स आहे तसं त्या दोघांचा जो डिफरन्स आहे इट इज गोइंग टू मेक द मिनिट हँड ओव्हरलॅप द आर हँड. मग मला सांगा 60 मिनिटामध्ये 55 मिनिट स्पेस एक्स्ट्रा फिरतो मिनिट हँड ओव्हर आर हँड तर त्याला 20 मिनिट स्पेस एक्स्ट्रा फिरायचं आहे. का सर? ही 20 मिनिट स्पेसची गॅप भरून काढायची आहे. तर जर ही 20 मिनिट स्पेसची गॅप भरून काढायची असेल त्याला तर त्याला किती मिनिटं लागतील? क्वेश्चन मार्क. परत एकदा 60 मिनिट्स मध्ये एका तासात मिनिट हँड 55 मिनिट स्पेस गेन करतो ओव्हर आर हँड. तर ओके 20 मिनिटाची गॅप भरण्यासाठी 20 मिनिट स्पेस बरं का 20 मिनिट स्पेसची गॅप भरण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? क्रॉस मल्टिप्लाय चेन रूल 60 into 20 divided by 55. This is your x. समजा याला मी x नाव दिलं तर 60 into 20 divided by 55. आता तुम्ही समजा 11 समजा 5 ने केलं 5 11 चा 5 12 चा ठीक आहे. तो हा झाला 240 divided by 11. 12 into 2 224 divided by 11. So 24 divided by 11. So 11 तुम्ही समजा हे ठेवला काय म्हणतात त्याला ह्याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करूया. 11 जर तुम्ही समजा डिनॉमिनेटर ठेवला तर 11 च्या टेबल मध्ये आपण एक काम करूया. इथे 11 2 जा 22 होणार आहे. 11 2 जा 22 मग 20 राहणार आहे. 11 1 जा 11. सो 11 into 21 करायला लागणार. 21 into 11 किती राहतात? 21 into 11 is 231. 231 आणि हा राहिला 9. सो हा 21 9 by 11. So 21 9 by 11. So this is the answer. ज्यांना हे कळलं असेल त्याला मिक्स फ्रॅक्शन म्हणतात. म्हणजे थोडक्यात तुम्ही 240 ला 11 ने डिवाइड केलं 240 ला 11 ने डिवाइड केलं तर 11 21 चा 231 येणार आहे. ओके 231 आणि मग ह्यांच्याचा डिफरन्स नाही. तो ह्याचं लिहिताना आपण 21 9 by 11 लिहितो. हे इंटू हे होतं प्लस हे होतं. दिस इंटू दिस प्लस दिस अपॉन 11. So it will be 240 plus 11. So guys 21 9 by 11
म्हणजे काय आलं बघा आता 21 9/11 म्हणजे काय आलं. ओके, तर तुम्हाला हे कळलं म्हणजे 20 मिनिटाची गॅप भरायला, ऐका बरं का, खूप महत्वाचा पॉईंट आहे. 20 मिनिटाची गॅप भरायला त्याला 21 मिनिटं आणि वरती पण 9/11 मिनिट्स लागतात. 21 9/11 मिनिट्स. ओके, सो जे लोकांनी आता 421 उत्तर दिले त्यांचा आन्सर जवळ आहे. 421 ज्यांनी उत्तर दिले त्यांचा आन्सर खूप जवळ आहे. सो 21 मिनिट्स आणि वरती 9/11 मिनिट्स. आता एक काम करा ना, 9/11 मिनिट्स म्हणजे 9/11 into 60 करायला लागेल तुम्हाला. कळतंय? 9/11 into 60 करायला लागेल. हा, कोण काय बोललं का? 540 into 11 अप्रॉक्सिमेट करूया. 11 5 जाता नाही करता येणार. 11 4 जा 44 करूया. 100 राहिलं. 11 9 जा 99 म्हणजे 49 सेकंड. सो अप्रॉक्सिमेटली असं म्हणूया आपण, हे आहे 21 मिनिट्स आणि 49 सेकंड्स. 49 सेकंड्स म्हणा किंवा 50 सेकंड्स म्हणा. 21 मिनिट्स आणि 50 सेकंड. सो हे दोघं एकमेकांना भेटणार किती वाजता आहे? मिनिट हँड आणि आर हँड भेटणार किती वाजता? 4 वाजून ओके 21 मिनिटं आणि 49 सेकंड्स अप्रॉक्सिमेटली या टाइमला these two hands of a clock are going to coincide. कळलं का? 21 मिनिट्स आणि 9/11 मिनिट्स. 9/11 मिनिट्स म्हणजे काय? तर 49 सेकंड्स किंवा अप्रॉक्सिमेट करूया 50 सेकंड्स. तो या टाइमला हे दोघं मर्ज होणार. कळतंय का? सो ज्या लोकांनी 4:20 उत्तर दिले त्यांनी काय अजून केलं की हा मिनिट हँड आहे, हा आर हँड आहे, हा मिनिट आहे, 4 वाजले असं. तर हा 20 मिनिटं पुढे जाणार, मर्ज झाले. आणि पण हा जेव्हा 20 मिनिटं पुढे जाणार तेव्हा हा पण थोडा अजून पुढे गेला असता. तो ते जे थोडं डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट करत बसायचं नाही की परत ते डिस्टन्सला हा किती वेळ लागेल ते करत बसायचं नाही. सरळ बघायची यांच्यातली गॅप किती, यांच्यातली गॅप किती आहे. 4 वाजले तेव्हा त्यांच्यातली गॅप किती आहे? 20 मिनिटची गॅप आहे. 20 मिनिट स्पेस आहे. तर ती 20 मिनिट स्पेस ह्याला गेन करायची. गेन करायची म्हणजे हा पण फिरणार आहे, हा पण फिरणार आहे, पण ह्याला 20 मिनिटची गॅप भरायची. तर तो फिरू दे ना, त्या स्पीडनी मिनिट हँड आर हँडच्या स्पीडनी तर फिरणारच आहे मिनिट हँड. ओके, एक्स्ट्रा फिरणार आहे आणि ते एक्स्ट्रा इथे एक्स्ट्रा एवढं फिरतो. एका तासात 55 मिनिट स्पेस 55 मिनिट स्पेस एक्स्ट्रा फिरतो. मग कॉमन सेन्स वापरा की त्याला आता कितीची गॅप भरायची? 20 मिनिटची गॅप भरायची. आणि ही 20 मिनिटची गॅप भरण्यासाठी त्याला किती मिनिट लागतात? 21 मिनिट आणि अप्रॉक्सिमेटली 49 सेकंड. तो 4 वाजून 21 मिनिट्स 49 सेकंड नंतर these two hands of a clock are going to coincide with each other. मी भरपूर बोललो तसं आता कुणाला कळालं हे सांगा रे बाळांनो. How many of you understood this problem? Raise your hands if you have understood. ओके, सो गेनचा जो प्रकार मला सांगायचा होता, ऍक्च्युली या लेवलला आपल्याला सम जात नाही. या लेवलला आपल्याला सम येत नाही. बोर्ड्स मध्ये येतात किंवा सीईटी मध्ये पण या लेवलला सम येत नाही की हा गेन अचीव करा, मर्ज कधी होणार. ओके, गुड. बऱ्याच जणांना कळालं. अभिषेक इथे पण, जय कळालंय त्याच्या, याशिका कळालंय, ठीक आहे, गुड. सो हा कन्सेप्ट होता गेनचा. एक काम करतो, एक प्रश्न तुम्हाला विचारतो. ओके, तुम्ही विचार करून उत्तर द्या मला याचं, ठीक आहे. द क्वेश्चन आय एम आस्किंग इज, समजा फाइव ओ क्लॉक वाजले. इट्स 5 o'clock. हा 5 वाजले. आता मी विचारतोय काय ते नीट ऐका. ओके, हँड्स ऑफ क्लॉक पहिलं मर्ज कधी होतील एकमेकांना, कोइन्साइड कधी होतील. मर्ज म्हणजेच कोइन्साइड कुठल्या टाइम होतील अंदाजे ते सांगा. आणि दुसरं एकमेकांबरोबर ते राईट अँगल मध्ये कधी असतील, 90 डिग्री. एकमेकांबरोबर ते 90 डिग्रीज मध्ये कधी असतील, कुठल्या टाइमला एकमेकांबरोबर ते 90 डिग्रीज मध्ये असतील याचा विचार करून सांगा मला. तुम्हाला एक 4 ते 5 मिनिटं मी देतो. अनिशा सर, कॅन यू आस्क अस फॉर अनदर क्वेश्चन? येस राजेश, विचारला. हँड्स ऑफ क्लॉक 5 o'clock वाजले. हे हँड्स एकमेकांबरोबर कोइन्साइड कधी होतील, कुठल्या वेळेला कोइन्साइड होतील आणि एकमेकांबरोबर 90 डिग्रीज मध्ये कधी असतील.
मानसी आता जॉईन केलं तू होतीस ना? हो सर, लॅपटॉप वर पण आहे. आवाज हे होतं तुझा. काय लॅपटॉप काय बंद झाला होता का? सर हो आला सर. आन्सर. आला आन्सर. करा करा, अजून बाकीचे विचार करा. दोन्ही आले, 90 डिग्री वाला पण आलं. नाही. हा, करा. हे लास्ट समय पळा क्लॉकचं. मी म्हटलं सर आलं तसं सेकंड आन्सर. हा आले, दोन्ही पण आले. हा सर. ओके, आता पहिल्याचा आन्सर जे हो, सर. maximum दिलेलं आहे ते आहे 5 वाजून. सर्वेश 5 27 वाजून मिनिटं. कसे भेटतील रे मला? 527. हा, First, sir. 5:27 जे म्हणताय आता बघा. राजस 5 वाजून 13 मिनिटांनी भेटताय. कसं 13 मिनिटात बाळा, 13 मिनिटात दोघं कसे भेटणार एकमेकांना? 13 मिनिटात हा इथे कुठे असणार? हा थोडा पुढे सर सरकला. सेकंड आन्सर येते. 5:13 का? हा. अच्छा, तू ऑलरेडी फर्स्ट दिलं होतं, तेच म्हणलं मी. अच्छा, सेकंड मग 5:16 सर्वेने पण सेकंड दिला असेल. मला वाटलं पहिलं 5:27 ची लिस्ट आहे ना. चला ठीक आहे, पहिलं बघूया. गाईज मला सांगा, यांच्यामध्ये किती मिनिट स्पेसची आहे? किती मिनिट स्पेसची गॅप आहे? 25. 25. व्हेरी गुड. मला सांगा, 25 मिनिट स्पेसची गॅप भरायला 25 मिनिटच लागतात का? नाही ना, एक्स्ट्रा लागणार ना. 25च्या वरती थोडंसं लागणार. 25 मिनिट स्पेसची गॅप भरायला एक्झॅक्टली 25 मिनिट्स लागणार नाही, वर थोडेसे मिनिट्स लागणार. ओके, पण ते थोडेसे मिनिट्स जे आहेत ते कॅल्क्युलेट आपल्याला करायला तो चॅलेंज आहे. तो तुम्ही लक्षात ठेवायचं की 16 मिनिट्स मध्ये 55 ms ची एक्स्ट्रा फिरतो, तर 25 मिनिट स्पेस एक्स्ट्रा फिरण्यासाठी किती मिनिट लागणार हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं तर मग सम सॉल्व्ह झालं तुमचं. तर x इज इक्वल टू 25 into 60 upon 55. 5 11 चा 5 12 चा हे मल्टिप्लाय करायचं तुम्ही. 25 into 12 that is 250 plus 50 that is 300 divided by 11. So 300 divided by 11 किती आला रे? 11 2 जा 22. ओके, 11 2 जा 22. 80 11 7 जा 77 आणि किती उरलं? 3. ओके, सो एकदा परत 11 80 राहिलं, 11 7 77 3 राहिलं, 27 3 by 11. सो 27 3 by 11 याचा 3 by 11 मिनिटला तुम्ही पुढे कन्वर्ट करू शकता सेकंड्स मध्ये. सो इट विल बी 180 divided by 11. सो 180 divided by 11 म्हणजे अप्रॉक्सिमेटली सेकंड्स काढू आपण. 11 चा 11 राहिलं 7 70 म्हणजे 16 सेकंड्स. पुढे कोणी असं केलंय का? 5 मिनिट यू कॅन से सॉरी 5 वाजून 27 मिनिट आणि जवळपास किती? 16 सेकंड, 16 सेकंड्स मध्ये तो भेटणार. ठीक आहे, एकमेकांना भेटणार. हे समजलं सगळ्यांना? रेज युअर हँड्स इफ यू अंडरस्टूड द फर्स्ट आन्सर. 5 वाजून 27 मिनिट आणि 16 सेकंड, 5 27 and 16 seconds they are going to meet each other. हा झाला मीटिंगचा पॉइंट. आता दुसरा पॉइंट आहे एकमेकांना 90 डिग्रीज कधी असणार आहे. आता पहिली गोष्ट, सगळ्यांच्या डोक्यात एक गोष्ट आली पाहिजे. ऐका, सगळ्यांनी नीट ऐका.
मिनिट हँड आणि आर हँड एकमेकांबरोबर 90 डिग्रीज असण्याची एक नाही तर 2 वेळा, 2 टाइम्स. तर 2 कशा? हे बघा ना, इथनं इथे असं बघा बरं का, मी ह्याला हलवलं नाही जास्त, ह्याला जास्त हलवलं नाही. ओके, असं. आणि या बाजूनी पण होईल ना, इथे पण 90 होऊ शकतं, इथे पण 90 होऊ शकतं. आय होप कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय. म्हणजे मिनिट हँड आणि आर हँड एका तासात एकमेकांना 2 टाइम्स ना 90 डिग्रीज असतात. काय बोलतो मी, कळलं का? इन 1 hour द मिनिट हँड अँड आर हँड आर 90 डिग्रीज टू इच अदर 2 टाइम्स. 2 वेळा. आपण खूप ऍक्च्युली डीप मध्ये चाललो या गोष्टीच्या, एवढी खरं गरज नाहीये, पण ठीक आहे. एवढा एक पार्ट बघू आणि आपण इथे या गेमचा कन्सेप्ट जो आहे तो थांबूया. ऐका, 90 डिग्रीज असण्यासाठी गाईज या दोघांमध्ये मला सांगा, 90 डिग्री असण्यासाठी या दोघांमध्ये किती गॅप पाहिजे, किती मिनिट 15. 15 minutes. 15 मिनिट स्पेसची गॅप पाहिजे. तर ते कारण की जेव्हा 15 मिनिट स्पेसची गॅप असते तेव्हा ते 90 डिग्रीज असणार आहे. 15 हे 5 5 आणि 5 15 मिनिट स्पेसची गॅप पाहिजे. व्हेरी गुड. तर आता सध्या किती गॅप आहे? 5 वाजता सध्या किती गॅप आहे त्यांच्यामध्ये? 25 मिनिट स्पेस. सध्या 25 मिनिट स्पेसची गॅप आहे, पण ती 15 मिनिट स्पेसचीच गॅप पाहिजे. म्हणजे त्याला 10 मिनिट स्पेस गेन करायचं. मिनिट हँडला 10 मिनिट स्पेस एक्स्ट्रा गेन करायचे आहे. कारण की 25 मधले 10 कमी करा म्हणजे 15 मिनिट स्पेसची गॅप राहील. तर त्याला 10 मिनिट स्पेसची गॅप गेन करायची. तर ती गेन करायला किती वेळ लागणार? 60 मिनिटामध्ये 55 ची गॅप, 55 मिनिट स्पेस एक्स्ट्रा. तर 10 मिनिट स्पेस एक्स्ट्रा त्यासाठी किती? सो इट इज 600 divided by 55. 60 into 10 divided by 55 एवढा वेळ लागेल त्याला. ठीक आहे, एवढा वेळ. तर किती मिनिटं हे कॅल्क्युलेट केलं हे तर माहिती तुम्हाला 11 बाय 12. हे मल्टिप्लाय करतो आपण 120 divided by 11. तो किती झालं ते अप्रॉक्सिमेटली 11 1 जा 11. ओके, 10 राहिला. ठीक आहे, 11 10 जा 110 आणि 10 राहिला. ठीक आहे, सो इट इज 10 आणि पुढे 10 by 11. तो 10 by 11 into 60 करू शकता तुम्ही. म्हणजे 5 वाजून 10 मिनिटं एक्झॅक्टली नाही, 5 वाजून 10 मिनिटं आणि काही सेकंड. आता काही सेकंड म्हणजे याला इंटू 60 केलं, 10 by 11 into 60 केलं समजा तुम्ही, इट इज 600 divided by 11. समजतंय? तो हा होईल 11 5 जा 55, परत किती राहिला 11 4 जा, तो 54 सेकंड अप्रॉक्सिमेटली. म्हणजे 5 वाजून 10 मिनिटं आणि 54 सेकंड नंतर हा त्याला 90 डिग्रीज मध्ये असणार आहे. हा हँड या हँड बरोबर 90 डिग्री असणार. एक्झॅक्ट 5 वाजून 10 मिनिटांनी नाही. का? तर एक्झॅक्ट 5 वाजून 10 मिनिटांनी काय होणार आहे गाईज, की हा इथे येणार आहे पण हा इथे थोडी राहणार आहे. हे 90 डिग्री असेल, हा पण थोडा पुढे सरकला असणार. इट विल बी समवॉट मोर दॅन 90. मग अजून थोडी गॅप भरायला लागणार. 90 करूया. मिनिट हँड ती भरून काढू शकतो कारण की मिनिट हँड हा फास्टर असतो आर हँड पेक्षा. कळत असेल तर तो किती टाइम सेकंड 90 डिग्रीचा? 5 वाजून 10 मिनिटं आणि 54 सेकंड अप्रॉक्सिमेटली या वेळेला 90 डिग्री असणार आहे. आता दुसरी वेळ काढायची असेल तर काय करायला लागेल बाळांनो? हे बघा, ऐका सांगतोय. दुसरा टाइम काढायचा असेल, आता किती वाजले? 5. तो हा सिनारिओ असा आहे बघा बरं का, सगळ्यांना कळलं पाहिजे. आता 5 वाजले. किंवा एक काम करतो, फक्त तो पण घेतो, दिसणार नाही, तो पण खूपच छोटो.
आली. हॅलो स्टुडंट्स, दिसतंय का रे बाळांनो? लाईट्स गेल्या होत्या. हो सर दिसतोय. ओके गुड. नेट होता ऍक्च्युली, पण याच्या लाईट्स गेल्या होत्या, माझ्या घरीच लाईट गेल्या होत्या, पण त्या इन्व्हर्ट झाल्या. ओके, पण इन्व्हर्टर वरती नेमका काय आहे, राउटर जो आहे तो नाहीये, तो इन्व्हर्ट होत नाही. ओके, नेट कनेक्शन त्यामुळे येत नाही, तो इश्यू आहे. ठीक आहे, एनिवेज आपण बघत होतो दुसरा टाइम. ओके, तो जो सेकंड टाइम आहे तिथे हे लोक 90 असतील. कोणी काढलाय का तो? ओके, येस. हे बघा गाईज, एक्झॅक्टली 5 o'clock वाजलेत असं इमॅजिन केलं. 5 o'clock वाजलेत असं इमॅजिन केलं. 90 डिग्री साठी काय करायला लागणार माहितीये का? याला ही 20 मिनिटाची, ऐका नीट, 20 मिनिटाची गॅप भरून अजून 15 मिनिटाची गॅप अचीव करायला लागणार. तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय? 20 मिनिटाची गॅप भरायची आणि अजून 15 मिनिटाची गॅप अचीव करायची, मग हा 90 डिग्री होणार आहे. समजतंय का? म्हणजे टोटल 35 डिग्रीज त्याला गेन करायचंय ओव्हर आर हँड. गेन करायचं म्हणजे एक्स्ट्रा फिरायचंय. आर हँड जेवढ्या स्पीड फिरतो तेवढं तर फिरायचंच आहे. एक्स्ट्रा 35 मिनिट स्पेस जे आहे ते फिरायचंय. सो गाईज, ओके, एक्स्ट्रा 35 मिनिट स्पेस फिरण्यासाठी विचार करा, म्हणजे 60 मिनिट्स मध्ये 55 मिनिट स्पेसचा गेन, तर 35 मिनिट स्पेसचा गेन करण्यासाठी किती मिनिटं याचं कॅल्क्युलेशन करा. 60 मिनिटांमध्ये एका तासात 55 मिनिट स्पेस एक्स्ट्रा फिरतो, तर 35 मिनिट स्पेस एक्स्ट्रा फिरायचा असेल मिनिट हँडला, तर त्याला किती वेळ लागेल? कॅल्क्युलेट करा बरं हे. 60 into 35 कोणी केलंय? 60 into 35 538. 538 हम्म. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 538 म्हणतायचे. ओके, इथे 12 इथे 11 असणार आहे. ओके, हे मल्टिप्लाय करून डिवाइड बाय 11 करा आणि अप्रॉक्सिमेटली टाइम बघा. 5 वाजून ऍक्च्युली 35 मिनिटं गेन करायचं, पण 35 मिनिटं गेन करायला 35 मिनिटं 35 मिनिट्स लागणार नाही. जे एक्स्ट्रा 3 मिनिट म्हणतात ते एक्स्ट्रा 3 मिनिट त्याला द्यायला लागणार आहे, मग तो 90 डिग्रीचा अँगल अचीव करेल. हा सेकंड टाइम झाला. तो ठीक आहे. आय होप तुम्हाला गेनचा कन्सेप्ट व्यवस्थित कळालेला आहे. येस ऑर नो? गाइस, कळालाय ना? Raise your hands if you have understood the concept. Yes. Yes, most of you. मी जसं म्हणालो तसं ते लोक जनरली एवढ्या डीप मध्ये क्वेश्चन विचारत नाहीत. सीटी मध्ये पण नाहीत राहतात, आणि अँगल आणि मेजरमेंट्स वरती तसं काही डायरेक्टली नाहीच आहे. आणि हा चॅप्टर आता इन्क्लूड बेसिकली मी म्हटलं तसं 18 पैकी आपले जवळपास 7 ते 8 चॅप्टर्स हे सीईटी साठी, 12वीच्या सीईटी साठी इन्क्लूड होतील. ते कुठले मागचेच पकडले तुम्ही मागच्या वर्षीपर्यंतचे तर ते वेगळे आहेत, पण पुढचे पकडले समजा तर ते थोडे डिफरंट येतील. राजेश सुजान सर 40 मिनिट 54 सेकंड झाले. 40 मिनिट 54 नाही मला वाटतं, 35 मिनिट स्पेसची गॅप करायची होती ना, तर आपण काय केलं होतं, 60 into 35 डिवाइडेड बाय 55, म्हणजे हा 12 हा 11, आणि हे डिवाइड करून काय येते एकदा चेक कर. 5 पास्ट तेवढा टाइम लागला, 5 पास्ट ओके तेवढा टाइम लागला. 38.1 आला असेल समजा तर ते आन्सर आहे. म्हणजे 5 वाजून 38 मिनिटं 5:38 ला अप्रॉक्सिमेटली हे परत एकमेकांबरोबर 90 डिग्री अँगल मध्ये असतील. ठीक आहे, चलो वाइंड अप करू. तो गेन आणि हा वाइंड अप झाला. अँगल आणि मेजरमेंट संपला. मी तुम्हाला वन डे प्रायर सांगेन वाटतं, तर आता कधी मी शेड्यूल करेन टेस्ट. काल परवा सांगितलं होतं मी तुम्हाला, काल सुट्टी होती, आजचं लेक्चर 2 दिवसात वगैरे मी कधी शेड्यूल करेन टेस्ट, आणि तुम्हाला ती मी सांगेन. ठीक आहे, तुम्हाला तो वेळ पण डिफाईन करेन मी. जवळपास 20-25 क्वेश्चन अप्रॉक्सिमेटली, किंवा 30 मॅक्स टू मॅक्स. ओके, 25 क्वेश्चन आपण ठेवूया, 20-25. ठीक आहे, एमसीक्यूज बेस्ड असेल टेस्ट, आणि ते टेस्टचा पेपर तुम्हाला ग्रुपवर दिला जाईल. तुम्हाला एक पर्टिक्युलर वेळ टाइम दिला जाईल, त्या टाइम मध्ये तुम्हाला तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे. आणि त्याच्यानंतर एमसीक्यू साठी फक्त लिस्ट बनवा, 1 2 3 4 20 पर्यंत असेल समजा, आणि मग तुम्ही चेक करायचं ते, आणि तुमचे रिझल्ट जे आहेत ते परत रिव्हर्ट बॅक करायचे ऑन द रोड.
तर इथे हे ऑनेस्टी खूप महत्वाची आहे. ओके, की तुम्ही ऑनेस्टली अशा गोष्टी अटेम्प्ट करा. ठीक आहे. तर आपण इथे आज या गोष्टीसाठी आपण इथे थांबूया. आता तुम्हाला एक गोष्ट मी आज सांगणार, ती गोष्ट काय ही लक्षात घ्या सगळ्यांनी बरं का. इम्पॉर्टंट थिंग आहे, जनरलाइज गोष्ट सांगतोय पण खूप महत्वाची गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगतोय आता बिफोर वाटिंग अ फोटो. And this is really going to help you for 11th as well as 12th standard. Angle identify करण्यासाठी. Guys, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे. As we all know. ओके, माहिती ना सगळ्यांना आता फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. स्टुडंट 0 डिग्री म्हणालो तर तो इथे येतो 0 डिग्री. कळते ना? ओके, 90 डिग्री म्हणालो. गाइस 90 डिग्री कसं लिहितात रे रेडियन मध्ये? कोणी सांगेल 90 डिग्री? π/2 रेडियन. π/2 radian. Okay. आता मला सांगा 180 डिग्री कसं लिहितात रेडियन मध्ये? 180 डिग्री pi radian. एवढं 180 आहे. एवढं पटकन सांगा ना, एवढं 180 आहे. दॅट इज पाय रेडियन. बरोबर आहे. इथे येणारे 270 असं लिहिलं तर 90 90 आणि 90 तीन वेळा 90 म्हणजे 270. तो काही कॉमन सेन्स आहे. 3 वेळा 90 म्हणून 3π/2 करतो. 3 वेळा 90 म्हणून 3π/2 रेडियन. आता परत फिरलो आपण इथे 90 90 90 90 4 वेळा 90. तो 4 वेळा 90 म्हणजे किती कसं लिहिणार? 4π/2 म्हणजे 2π रेडियन. 2 म्हणजे 2π. तर इथे लिहिणार 2π रेडियन. ठीक आहे बघा. ओके, चला एक काम करा आता 90 90 90 90 90 म्हणजे 450. बरोबर का? आता अख्खा राऊंड वन कंप्लीट रोटेशन आणि मी अजून पुढचे अँगल बघतोय. 5π/2 radian. 5π/2 रेडियन. 90 च्या मल्टिपल मध्ये 5π/2 इथे लिहितो. 5π/2 रेडियन. बघा बरं का. ओके, मग आता 96 टाइम्स 3π रेडियन. 3π रेडियन. समजतंय? मी पुढचे अँगल आहे रोटेशन कंटिन्यू करतोय पोरांनो. 3π रेडियन अजून प्लस 90 म्हणजे 97 टाइम्स 7/3 radian. 7/3 radian. 7π/2 रेडियन. समजतं ना? 540 ना बाळांनो. 7 बरोबर आहे ना? बरोबर आहे. 3π/2 झालं. 7π/2 रेडियन आणि इथे आलं तर किती? 4π रेडियन. 4π radian. 4π रेडियन. ठीक आहे. आता इथले तिसरे अँगल काढूया आपण पटकन आणि मग याच्यावरती काय ऑब्झर्वेशन आपल्याला कळतंय ते आपण बघूया. चला इकडचा पुढचा अँगल काय येणार मग? 9π/2 9π/2 radian. 9π/2 रेडियन. 5π radian. 5π radian. इथे 11π/2 radian. 11π/2 radian. सगळ्यांना कळतं 11π/2 कसं आलं बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 वेळा π/2. आता काय एक गोष्ट ऑब्झर्व करा सगळ्यांनी. सगळ्या ऍक्सिसवर पॉझिटिव्ह एक्स वरती, पॉझिटिव्ह वाय वरती, निगेटिव्ह एक्स वरती आणि निगेटिव्ह वाय वरती जे अँगल तयार झाले जरा त्या अँगल्सला स्टडी करा, त्यांचे फॉर्मॅट स्टडी करा. म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्या क्वाड्रंट मध्ये कोण असतं, कसं असतं हे तुम्हाला कळेल. परत एकदा सांगतो. फॉर एक्झाम्पल हे अँगल कडे बघून काय कळतं रे बाळांनो? 0 2π 4π पुढचा काय असेल अंदाज? इवन 6π. 6π. 8π 10π. डिफरेंस 2 है. इवन. सगळे इवन यू कॅन से इवन मल्टिपल्स ऑफ पाय. लक्षात ठेवा इवन मल्टिपल्स ऑफ पाय इथे येणार आहे पॉझिटिव्ह एक्स वरती. लक्षात ठेवायचं इवन मल्टिपल्स ऑफ पाय. कॅन यू टेल मी इथे काय 13. ऑड नाहीये. ऑड मल्टिपल्स ऑफ पाय म्हणू नका सरळ, कारण की 1π/2 नंतर 3π/2 नाहीये. डिफरन्स 4π/2 ने वाढतोय. डिफरन्स 4π/2 ने वाढतोय. किंवा ऐका मी जे सांगतोय ते नीट ऐका आणि नीट बघा मी जे सांगतोय ते. हे सगळे अँगल्स 4 ने डिवाइड केले, 4 नी रिमाइंडर 1 देणार आहे. काय बोलतोय बघा, सगळे अँगल 4 ने डिवाइड केले. 5 ला 4 ने डिवाइड केलं रिमाइंडर 1. 9 ला 4 ने डिवाइड केलं रिमाइंडर 1. अँगल कुठला असणार आहे? 1. 13π/2. 13π/2 असणार आहे. बरोबर आहे का? याला 4 ने डिवाइड केलं रिमाइंडर 1
म्हणजे हे सगळे जे पॉझिटिव्ह वाय वरचे आहेत ना, जरा नीट बघा असे आहेत का नाही, प्लीज चेक इट आउट. 4 च्या मल्टिपल +1, तो 4 0 जा 0 +1 म्हणजे π/2, 4 1 जा 4 +1 म्हणजे 5 π/2, 4 2 जा 8 +1 9 π/2, 4 3 जा 12 +1 13 π/2. कळतंय? Yes. Yes, sir. I hope everybody is understanding this. Yes. हो, sir. So 4n+1 π/2 म्हणजे लक्षात ठेवा पॉझिटिव्ह y वरती कसे अँगल असणार आहेत, असे अँगल ज्यांना 4 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 देतात. 4 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 देतात. ओके. सो फॉर एक्झाम्पल मी समजा असं म्हणालो बघा 53 π/2 असं म्हणायला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा पॉझिटिव्ह x वरती पॉझिटिव्ह y वरती असणार. कसं काय 53 टाइम्स π/2 बाळांनो, 53 ला 4 ने डिवाइड केलं तर 4 13 जा 52 येतं. कळतंय का? 53 ला 4 ने डिवाइड केलं 4 13 जा 52 रिमाइंडर 1. तो हा पॉझिटिव्ह y वरती असणार आहे. समजतंय? जर मी तुम्हाला असं विचारलं, ऐका बरं का, खूप मोठं काम आहे पण हे आता तुमच्यासाठी छोटं का झालं, मी विचारलं व्हॉट इज sin 53 π/2. तो sin 53 π/2 म्हणजे मी विचारतो तुम्हाला sin 90. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. मी तुम्हाला विचारतो sin 90 53 टाइम्स π/2 म्हणजे काय 53 वेळा फिरवत बसतात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि किती वेळ जाईल 53 टाइम्स π/2. तो 53 या नंबरला जर मी डिवाइड केलं ओके 4 नी रिमाइंडर पण येतं. कळलं का? म्हणजे तो अँगल इथे येणार आहे. किती वेळा फिरू द्या तो इथे थांबणार आहे. कळतंय? आणि विचार मी sin of 53 π/2 किती, तो sin of 53 π/2 जो आहे तो 1 असणार आहे. म्हणजे आय एम आस्किंग अबाउट sin 90 नाही, मी sin 90 बद्दल विचारतो कारण की तो को टर्मिनल अँगल्स आहे, को टर्मिनल. आणि लक्षात ठेवा जेव्हा अँगल्स को टर्मिनल असतात तेव्हा त्यांचं यू कॅन से ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू सेम असते किंवा साइन चेंज असते. सेम असते किंवा साइन चेंज असते. तर सेम आणि साइन चेंज का म्हणालो मी याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेन. पण आता हे पुन्हा कळायला रेज युअर हँड्स. ते तर ऍक्च्युअली ऑलरेडी आले. नक्की कळालंय. ओके गुड. सो गाईज लक्षात घ्या हे आपण जे बघितलं. बरं आता 1 मिनिट अजून घेऊन मी वाइंड अप करतो. गाईज हे सगळे कसे आहेत रे? ऑड मल्टिपल्स ऑफ पाय रेडियन. 5 3 5 5 5 पुढे काय असेल 5 पाहिजे 7 pi. 9 पाय. 9 pi. 3 pi. ऑड मल्टिपल्स ऑफ पाय असतील ते सगळे इथे असणार आहेत. या ऍक्सिसच्या अलॉंग असणार ते अँगल्स ऑड मल्टिपल्स ऑफ पाय असतील तर. आणि पुढे मला हे सांगाल का 3 π/2 7 π/2 11 π/2 4 चे मल्टिपल्स -1. 4 चे मल्टिपल -1 बरोबर आहे. नक्की का? 4n -1. 4n -1. आणि जर मला निगेटिव्ह ठेवायचं नसेल, जर मला निगेटिव्ह 2n plus 1. 2n plus 1. plus 3. 2n plus 1 नाही चालणार ना बाळांनो. 2 2 चा 4 plus 1 5 ते नाही चालणार. 2n plus 1 म्हणारे चुकताय. अजून काय म्हणता येईल जर मला पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर? 4n plus 3. शबाश. कोण बोललं? मानसी. व्हेरी गुड. हे बघा मानसी म्हणते 4n plus 3 π/2 रेडियन. का n 0 टाकला 4 into 0 0 3 π/2 राहणार. n 1 टाकला 4 plus 3 7. n 2 टाकला 4 2 चा 8 8 plus 3 11. तो 4n plus 3 π/2 म्हणजे असे सगळे नंबर मायनस करण्याच्या ऐवजी प्लस करा असं का म्हणालो मी त्याचं कारण सांगतो. असे सगळे नंबर ज्यांना 4 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 3 राहतोय. बघा ना या सगळ्या नंबरला 4 ने डिवाइड करा रिमाइंडर 3 राहतोय. 7 ला 4 ने डिवाइड करा 7 ला 4 ने डिवाइड करा रिमाइंडर 3 राहणार. 4 1 चा 4 रिमाइंडर 3. 11 ला 4 ने करा 4 2 चा 8 रिमाइंडर 3. याच्या पुढचा कोण असेल रे? 11 च्या पुढचा 11 π/2 च्या पुढचा 15 π/2. 10 pi/2 रे. 19. त्याला 4 ने डिवाइड केला. ओके रिमाइंडर 3 राहणार. सो गाईज असं आहे. सो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की
आता मी जे बोलतोय ते तुम्ही मला हे फॉर्म्स कळले असतील तर मला हे अँगल अलॉंग विच ऍक्सिस आहे हे तुम्ही मला सांगायचे. जर मी तुम्हाला आता शिकवलेलं कळलं असेल तर तुम्ही मला ते इझिली सांगू शकाल अलॉंग विच ऍक्सिस हे अँगल्स आहे. ठीक आहे, मला सांगा हा अँगल अलॉंग विच ऍक्सिस आहे. Negative x. Negative x-axis. Negative x-axis. व्हेरी गुड. अँगल निगेटिव्ह एक्स वरती असणार आहे. इथे असणार आहे. आता किती वेळा गुणला 9 वेळा पाय 9 वेळा 180. किती वेळा 180 पाय निगेटिव्ह म्हणजे 180 माहिती आहे. 9 वेळा 180 9 वेळा 180 म्हणजे असं ना 1 ला 15 3 ला 4 5 आणि 9 वेळा. ओके बरोबर आहे. तो 9 पाय बरोबर आहे. गाइस हा अँगल कुठे असणार आहे एका चेक करून मला सांगा तुम्ही. Negative x axis. 221 चा होणार आहे. सो इंडायरेक्टली 21 पाय म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाय निगेटिव्ह एक्स असतं. ओके हा अँगल कुठे असणार आहे सांगा मला तुम्ही. ओके दिस अँगल Positive x. Positive x. Positive x. एक्स शोरली पॉझिटिव्ह एक्स आहे. मला सांगा तुम्ही हा अँगल जो आहे तो कुठे असणार आहे. Positive y. Positive y. Positive y. Positive y. पॉझिटिव्ह ऍक्सिस का कळतंय ना रे. π/2 बाजूला ठेवा. 4 ने डिवाइड केल्यानंतर 49 ला 4 ने डिवाइड केलं रिमाइंडर किती राहतोय 1. 1. 1. पाय असेल +1 तो 4 चा मल्टिपल +1 तो रिमाइंडर 1 चा पार्ट आहे. कळलं का. तो 49 π/2 हा पॉझिटिव्ह y. ओके आणि जर समजा मी तुम्हाला म्हणालो 63 π/2 Negative y. Negative y. Negative y. Negative. हे जेवढं चांगलं ओळखायला शिकाल तेवढं 63 π/2 म्हणलं तर तुम्ही काय करायला लागेल माहिती तुम्हाला 63 into π/2 म्हणजे 90. आता 63 मल्टिप्लाय बाय 90 करायचं म्हणजे 540 + 27 540 + 27 567 0 म्हणजे 5670 डिग्री एवढा मोठा अँगल आहे. आता हा फिरून 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 बनवणं म्हणजे खूप अवघड आहे. कळतंय सगळ्यांना. म्हणून तुम्हाला जर तो पॅटर्न लक्षात येईल की तो नेमका कुठे असणार आहे काय असणार आहे. आता क्वाड्रंट इम्पॉर्टंट पण आपण नंतर डिस्कस करूया. इम्पॉर्टंट सुद्धा नंतर आपण डिस्कस करूया. पण आजचा हा लेक्चर कळाला असेल होपफुली सगळ्यांना. गेनचा कन्सेप्ट पण कळालाय. व्हॉइस इज ब्रेकिंग सर संपलं झालंच आहे आता लेक्चर. ओके सो आजचं सेशन आपण इथे वाइंड अप करूया. मी जसं म्हणालो आता मी अँगल अँड मेजरमेंटचं 0 घेणार आहे पुढे नेक्स्ट लेक्चर मध्ये. विथ अ न्यू चॅप्टर वी विल स्टार्ट. ओके गाइस सो बाय फॉर नाउ. सेतुराज सर. सेतुराज सर आप हो. यस सर. ओके सर तो मैं वाइंड अप करता हूँ. सो बाय गाइस वी स्टार्ट विद द न्यू चैप्टर इन द नेक्स्ट लेक्चर. हैव अ गुड डे. Okay. ओके बच्चों, गुड मॉर्निंग एवरीवन. सो वेलकम फॉर द केमिस्ट्री लेक्चर. हम लोग ने कल यहाँ तक देखा था और ये जो चार्ट है मोल का मैंने पहले भी आपको बताया है कि किस तरह से हम लोग कौन से कन्वर्जन में कहाँ डिवीजन कहाँ मल्टीप्लिकेशन यूज कर सकते हैं. ये हम लोग ने ऑलरेडी डिस्कस किया हुआ था. तो यहाँ तक किसी को कोई डाउट है तो प्लीज बताएंगे. रजस ने हैंड रेज किया हुआ है लगता है. कोई डाउट है उनको. रजस ठीक है. तो टिल दिस पॉइंट अगर किसी को भी कोई डाउट है तो हैंड रेज करके बताएंगे. ठीक है. आई होप आपको कोई भी डाउट नहीं हो. तो इसी पे बेस्ड आप चाहे तो एक बार काम कर सकते हैं. इस चीज को ऐसे लिख लीजिए. जिन्होंने नहीं लिखा है जिन्होंने नए में अटेंड किया है वो इस चीज को लिख सकते हैं. अदरवाइज हम लोग कुछ क्वेश्चंस करेंगे क्योंकि बहुत दिन से हम लोग सोच रहे थे मोल कॉन्सेप्ट पे बेस्ड क्वेश्चंस भी करें. कुछ एग्जांपल हम लोग ने देखे हैं बट हम लोग मोल कॉन्सेप्ट पे बेस्ड कुछ क्वेश्चंस करने इंपॉर्टेंट है.
क्योंकि ये जैसे ही मूल कॉन्सेप्ट का क्वेश्चन खत्म होता है हमारा ये पार्ट खत्म हो जाएगा, फर्स्ट चैप्टर हमारा खत्म हो जाएगा। तो कल तक हम लोग ये फर्स्ट चैप्टर को वाइंड अप कर देंगे। आज हम लोग ये देखने वाले हैं और सब एटॉमिक पार्टिकल और चार्ज को कैलकुलेट करने के तरीके को क्वांटाइजेशन ऑफ चार्ज के थ्रू सीखेंगे। तो पहले कुछ क्वेश्चंस देखेंगे, अगर आप लोग ने इसको लिख लिया हो तो, अगर लिख लिया हो तो हैंड रेस करके बता देंगे एक बार। ठीक है हर्ष, थैंक यू, सबका हो जाए। ओके एवरीवन, थैंक यू। ठीक है, तो एक क्वेश्चन लिखते हैं। सबसे पहले मैं आपको क्वेश्चन दे रहा हूँ, क्वेश्चन लिखिएगा। पहला सिंपल क्वेश्चन रखते हैं, सिंपल सा। कैलकुलेट द नंबर ऑफ मोल्स, कैलकुलेट द नंबर ऑफ मोल्स प्रेजेंट इन 3.011 into 10⁻⁻21 atoms of silver। नंबर ऑफ मोल्स कैलकुलेट करना है। सो वी नीड टू कैलकुलेट द नंबर ऑफ मोल्स। जल्दी बताइए। टाइम नहीं लगना चाहिए। Sir, 2 into 10 raised to 44 moles. वेरी गुड। केदार ने भी हैंड रेस किया, जैन ने भी हैंड रेस किया है, और अभी आंसर शायद मुझे लगता है मानसी ने दिया है, राइट। सो सिद्धांत ने बताया। चलिए बताइए, कोई बात नहीं। 2 into 10⁻। तो हम आंसर इसका आपको सॉल्व करके बता देते हैं। आप लोग लिख सकते हैं चैट बॉक्स में भी। 3.011 into 10⁻⁻21 ये नंबर ऑफ एंटिटीज दिया है। अब हम पीछे फॉर्मूला देखते हैं। नंबर ऑफ एंटिटीज अगर गिवन हो और मोल निकालना हो, नंबर ऑफ एंटिटीज से हम लोग किस तरफ जाना है, मोल की तरफ जाना है। तो किस चीज से डिवाइड करेंगे, एवोगाड्रो नंबर के वैल्यू से डिवाइड करेंगे। ठीक है, सो हम लोग को कुछ नहीं करना है, इसको एवोगाड्रो नंबर के वैल्यू से डिवाइड कर देना है। राइट। सो इसमें मोल्स कितने आ जाएंगे वो हम लोग को पता चल जाएगा। तो 3.011 into 10⁻⁻21 एटम्स। अब ये जो एटम्स है ये हमको कभी भी इस तरह से ले नहीं सकते। ईशा एंड एवरीवन, आप लोग को थोड़ा सा एक गलती इसमें देखना चाहिए था कि एटम एक बोल सकते हैं। क्या एटम डिविजिबल पार्टिकल है? नहीं, एटम डिविजिबल पार्टिकल नहीं है। वो इलेक्ट्रॉन, प्रोटॉन और न्यूट्रॉन से बना होता है, बट वो एक डिविजिबल पार्टिकल नहीं है। तो हम जब भी लिखेंगे तो 1 एटम मिनिमम लिखना पड़ेगा, उससे कम तो लिख के काम नहीं चलेगा। तो ये 10⁻⁻21 का माइनस यहाँ गलत है, इसको हम लोग को यहाँ नहीं लिखना चाहिए। तो ये चीज सभी हम लोग को थोड़ा देखना है कि क्वेश्चन में जो हम लोग को दिया हुआ है वो क्या सही है कि गलत है। ठीक है, तो आप लोग यहाँ साफ दिख रहा होगा कि 3.011 into 10⁻21 एटम्स ऑफ Ag हमारा रहना चाहिए। क्यों? क्योंकि मिनिमम 1 एटम ऑफ Ag हम ले सकते हैं, उससे कम वैल्यू एटम्स ऑफ Ag का नहीं लिया जा सकता है। ठीक है, अब इसको कैलकुलेशन हम लोग इसको कैलकुलेट करेंगे। तो ये वैल्यू जो आएगा ऊपर आएगा 10⁻⁻2 डिवाइडेड बाई 2। अब इसको हम लोग लिख सकते हैं डायरेक्टली। अब इसको क्या कीजिए आप, 10 into 10⁻⁻3/2, ऐसा डिवीजन थोड़ा आपको सिंपल करके बता दे रहा हूँ। तो 5 into 10⁻⁻3 मोल्स होंगे आंसर आपका। ठीक है, सिद्धांत कोई डाउट है आपको? अगर आप आंसर बता रहे थे तो आप हैंड लोअर कर सकते हैं अपना, और केदार भी। हम लोग दूसरा क्वेश्चन पूछते हैं। ये पहले सैंपल क्वेश्चन था, सिंपल था। अब हम लोग थोड़ा सा एक एक करके लेवल बढ़ाते जाएंगे क्वेश्चंस के। पहले सिंपल 2-3 देखेंगे, फिर हम लोग अपने लेवल्स को इंक्रीज करेंगे। ठीक है, वेरी गुड राजेश, आपका भी आंसर सही आया है। 0.5 into 10⁻⁻2। नाउ सेकेंड क्वेश्चन है, कैलकुलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ 10⁻22 molecule of O2 गैस। अब इसको आप पूरा सॉल्व नहीं, फ्रैक्शन में भी रखिएगा तो भी चलेगा, लेकिन बताइए आंसर क्या होगा, नंबर ऑफ मोल्स का आंसर क्या आएगा?
हाँ, बहुत लोगों ने हैंड रेज कर दिया है, पहले ही कर, ठीक है, जल्दी बताइए, इसमें टाइम नहीं लगना चाहिए। हाँ तानिया बताइए। Sir, 10 raised to minus 1 upon 6.022. ओके, वेरी गुड। सो नंबर ऑफ मोल्स को कैलकुलेट करना है क्वांटिटी से, तो हमको कैसे कैलकुलेट करना है, जो वैल्यू दिया हो उसको एवोगाड्रो नंबर से डिवाइड कर देना है। तो ये वैल्यू आएगा 0.1 अपॉन 6.022, ठीक है। अब इसको हम कैलकुलेट कर सकते हैं चाहे तो। काफी लोगों को आंसर अभी नहीं आ रहे, लेकिन धीरे धीरे आएंगे। तान्या को आया और मृदुला को भी आया है, उन्होंने बताया, ठीक है। चलिए अब ओके, अगला क्वेश्चन है, इफ अ नाइट्रोजन सैंपल contains 0.75 mole of nitrogen gas, कैलकुलेट, कुछ चीजें हम लोग को कैलकुलेट करनी है। कैलकुलेट मास ऑफ नाइट्रोजन सैंपल, number of molecules of nitrogen gas, एंड थर्ड जो पॉइंट है वो नंबर ऑफ एटम्स ऑफ नाइट्रोजन। चलिए तीनों वैल्यू कैलकुलेट करना है, जल्दी जल्दी बताना आंसर, क्या आंसर आएगा। मोल से मास की तरफ जाना है, मोल से मॉलिक्यूल की तरफ जाना है, और मोल से एटम्स को भी कैलकुलेट करना है। तो आप पीछे जो आपको जो दिया है चार्ट, उसको ध्यान में रखिएगा और सॉल्व करने की कोशिश कीजिए। सो रजस का आंसर आया है 16.8 ग्राम। देखते रजस आंसर आपका सही है कि नहीं, जल्दी जल्दी करेंगे कैलकुलेट, आप लोग बहुत स्लो जा रहे हैं। तनिया का आंसर आया है 10.3 ग्राम। सर 10.5। इसका 10.5 आया है। सर चिराग का 10.5, तानिया का 10.3, किसी का 21 ग्राम भी है, उनका नाम नहीं पढ़ पाया, सॉरी। अभिजीत का 21 ग्राम है। चलिए बहुत सारे डिफरेंट आंसर्स आ रहे हैं, कोई बात नहीं, आंसर्स आने चाहिए। 60 लोग हैं, उसमें से अभी तक 4 लोगों ने आंसर दिया है, ये थोड़ा गड़बड़ दिख रहा है। जल्दी जल्दी करेंगे कैलकुलेट, सिंपल है ये। सर्वेश का भी 21 ग्राम आ रहा है। सर 10.5। 10.5 किनका आ रहा है आंसर? मृदुला। मृदुला का 10.5। सर 10.5। सर 21। वरद का 21 और भी लोगों का 10.5 आ रहा है। Sir, 10.5 तो हम का ही भी 10.5, अभी मानसी ने शायद बोला है उनका भी 10.5 आ रहा है। आपके अगर आसपास में आवाज नहीं हो तो अपनी माइक ऑन करके रख सकते हैं, सो दैट आप जल्दी जल्दी आज क्वेश्चंस करने हम लोग को। केदार का 21 आया है, आदित्य का 10.5, अमेय का 21, अब 21 10.5 दोनों आ रहे हैं। देखते हैं हम लोग आंसर क्या होना चाहिए, ठीक है। तो मास ऑफ नाइट्रोजन, तो देखिए नाइट्रोजन के एक मॉलिक्यूल का मास क्या होगा बच्चों? 28 ग्राम, क्योंकि एक एटम में का मास 14 है, 2 एटम है एक मॉलिक्यूल में, इसका एटॉमिसिटी 2 है, एंड दैट्स व्हाई 14 into 2, इस तरह से 28 ग्राम है। नाउ अगर मुझे मास निकालना है तो मोल कितना दिया है? आई एम गिवन विथ मोल्स ऑफ नाइट्रोजन एज 0.75। तो मास कैसे कैलकुलेट करते हैं मोल से? तो मल्टीप्लाई करना है सिंपल, 0.75 into 28। तो मुझे तो लग रहा है 21 जिसका आंसर आया है वो सही है। तो 21 ग्राम आंसर सही होना चाहिए, ठीक है।
सो आई होप जिनको जिनको 21 आया है उन्होंने सही लिया है। जिन्होंने गलत किया है उन्होंने क्या किया, नाइट्रोजन का मास 14 ग्राम लेके कैलकुलेट किया। बट बच्चों आपको मॉलिक्यूल दिया है, नाइट्रोजन गैस की बात कर रहा है, दैट इज N2 की बात कर रहा है, न कि नाइट्रोजन एटम की बात कर रहा है। तो ये छोटे छोटे चीज हम लोग को ध्यान में रखने हैं। व्हेन ही इज टॉकिंग अबाउट नाइट्रोजन मॉलिक्यूल एंड व्हेन ही इज टॉकिंग अबाउट नाइट्रोजन एटम, ये हमको समझना बहुत जरूरी है। ठीक है, तो आई होप आपको ये समझा हो। जिनको ये नहीं समझा हो कि हमने मल्टीप्लाई क्यों किया, उनके लिए भी बता देते हैं कि आपका जो नाइट्रोजन मॉलिक्यूल का मास होता है वो होता है 28 ग्राम पर मोल। एक मोल का मास 28 है, तो 0.75 मोल का कितना होगा, 0.75 इंटू 28। सिंपल है बच्चों, आपको एक मोल का मास 28 ग्राम बता रहा है, तो 0.75 मोल का 0.75 इंटू 28 करके 21 वैल्यू आपको आ जाएगा। चलिए सेकंड क्वेश्चन बनाइए, जल्दी बताइए। सेकंड क्वेश्चन में हमको नंबर ऑफ मॉलिक्यूल्स ऑफ नाइट्रोजन गैस बताना है, कितना आएगा। जिन्होंने नहीं बना पाए हैं वो आंसर सॉल्यूशन कैसे लिखा गया है वो लिख लेंगे। जल्दी कैलकुलेट करेंगे, ज्यादा टाइम नहीं लगना चाहिए। सबका रिक्वेस्ट था सर क्वेश्चंस बनाएंगे हम लोग, तो क्वेश्चन अभी हम लोग बना रहे हैं और आपको शीट्स में भी देने वाले हैं, सो दैट आपका घर पे भी प्रैक्टिस हो जाएगा। सर 4.5165 into 10 to the power 23. 4.51 into 10 raised to ठीक है, रजस ने शॉर्ट फॉर्म यूज किया, बहुत अच्छा। रजस ने डायरेक्टली बताया 0.75 into Na। सर पर उसमें बोला वैसे था नहीं कैलकुलेशन होगा। नहीं करूंगा। 4.51 into 10 raised to 25. किया है 4.5 165 into 10 to power 23. कैलसी लेके बैठा है हाँ क्या? सर। सर नहीं वो हो जाता है। 165, वेरी गुड, अच्छा कैलकुलेशन है तुम्हारा। तो 4.5 165 into 10 is power 23. 23. ठीक है, जिसने आंसर दिया है मैं एक बार बता देता हूँ इसका कैलकुलेशन उन्होंने कैसे किया है। सिंपल है कैलकुलेशन। आपने क्या किया, 0.75 मोल्स आपके पास थे एंड उसमें एवोगाड्रो नंबर मल्टीप्लाई किया। अब एवोगाड्रो नंबर क्या है हमारा, तो हमको पता है एवोगाड्रो नंबर इज 6.022 into 10 power 23। सो ये मल्टीप्लाई करते ही आपको जो आंसर है वो ऑब्टेन हो रहा है 4.5165 into 10 power 23। ये आपको आंसर आ जा रहा है। सर ठीक है? 10 का पावर 23 नहीं आता है, नहीं 10 आ का रहा है? पावर 14 आ रहा है। 10 का 14 कैसे आएगा? सर एक बार करके देखो ना। मैं आपके सामने ही करके दिखा रहा हूँ। ठीक है, आपको 0.75 into 6.022 करना है। आप इसको मल्टीप्लाई करेंगे तो ये वैल्यू आपको अप्रोक्सीमेटली 4.5165 into 10 power 23। ये तो एज इट इज रह रहा है, ये तो डिफरेंट नहीं कर रहा है, इसमें तो कोई भी चेंजेस नहीं आ रहे हैं। मानसी आपको डाउट कहाँ आ रहा है बताइए। सर मैंने पहले वो सर तनिया, हाँ 6.022 और 0.75 के जो ये है उनको अपॉन 10⁵ किया, मतलब उनके डेसिमल पॉइंट निकाल के। अच्छा, तो मतलब सर कैन आई डिक्टेट, आप एक बार लिखोगे क्या वहाँ पे? हाँ मैं बताइए। हाँ 6.022 into 0.75 हाँ into 10⁵23। हाँ वेरी गुड। तो मैंने इसको लिखा 6022 into हाँ। 75 होल अपॉन 10⁵ into 10⁵23, मतलब ओके, ऊपर। तुम्हारा घर कैसे गया, बढ़ना चाहिए ना, 10 पर 28 होना सर चाहिए। -5 और ये सारा -5। -5, ओके ठीक है। अब तो उसका आंसर आया 45165 into 10⁵18। 45165 into 10 power 18। अब जब तुम डेसिमल डालोगे तो 4.165 into 10 power 5 एक सेकंड, तुमने एक तो वैल्यू छोड़ दिया है, इस दोनों को जब मल्टीप्लाई किया तो एक और डेसिमल है, एक और वैल्यू आएगा। सर 0 आता है आगे, 45165 जीरो भी चाहिए ना? 0। हाँ वो जीरो कैसे नेग्लेक्ट कर सकते हो?
डेसिमल नहीं है ना। सर वो डेसिमल में मैंने गलती से बोलना भूल गई। हाँ कोई बात नहीं। तो इस तरह से आपका वैल्यू है 4.5165 इंटू 1 2 3 4 5 10⁵ इंटू 10⁸ आपने कैलकुलेशन को थोड़ा कॉम्प्लेक्स कर लिया था ना, हाँ सर। सिंपल था ये, वही बनाना था। ठीक है चिराग, कुछ Thank you, डाउट है sir. आपको? और वो आपने मॉलिक्यूल की जगह एटम लिखा है, वैसे चलता है तो फिर एटम और मॉलिक्यूल का? हाँ चलता है, मैंने अलग क्वेश्चन पूछा है, सेम क्वेश्चन नहीं है वो। दैट क्वेश्चन इज नॉट सेम। सेकंड पार्ट पूछ रहे हो ना, सेकंड सर। पार्ट का क्वेश्चन सेम नहीं है, अलग है। ये जो थर्ड क्वेश्चन है नंबर ऑफ एटम्स ऑफ नाइट्रोजन कैलकुलेट करना, वो अलग है। Sir, 2.26 into 10⁻23. ठीक है 2.26 इंटू 10⁻23। सानिध्य कोई डाउट है आपको? तो 2.08। और एक बार बता सकते क्या प्लीज? क्या चीज बता सकते हैं? सर फर्स्ट पार्ट मास ऑफ N2 सैंपल। हाँ वो सिंपल है, देखिए आपको साइड में बताया था, आपको जीएमएम ऑफ नाइट्रोजन निकालना था पहले, वो पता है आपको कैसे निकालते हैं? हाँ सर। कैसे? नाइट्रोजन के एक एटम का मास 14, तो दो एटम का मास कितना हो गया? 14 इंटू 2 28 ग्राम पर मोल। अब हमारे पास कितने मोल्स दिए हैं? 0.75 मोल दिया, तो 0.75 इंटू 28 दैट गिव्स यू 21 ग्राम। ठीक है ठीक है सर। ओके ठीक है, ये किसने आंसर दिया? 2.26 इंटू 10⁻23? Sir, मैंने दिया है, सर्वेश। सर्वेश। ओके ठीक है सर्वेश। और किसी का आंसर आ रहा है? सिद्धांत, अभिजीत, तीन लोग भी आंसर बता रहे हैं क्या? चलिए जल्दी जल्दी आंसर आने चाहिए, बहुत लेट हो रहा है आंसर आने में। सर 2.08 हाँ into 10 to 2.08। power 23। रजस बता रहे क्या? नहीं, चिराग। चिराग नहीं यार, 2.08 नहीं होगा। चिराग को ये आंसर नहीं आना चाहिए, और सर सोचिए थोड़ा। 2.25 into 10⁻23। कन्या नहीं, गड़बड़ हो रहा है। तुम लोग क्या गलत कर रहे पता सर है? वही तो आ रहा है, 2.25 आ रहा है मेरा, उसका आंसर 2.26 है। वो गलत है, मैंने सिर्फ लिखा है, वो आंसर सही नहीं है। रजस का 252.9 इंटू 10⁻23। देखो सिंपल है, तुम लोग पता नहीं क्यों कॉम्प्लेक्स इतना कर रहे हो। नाइट्रोजन के एक मॉलिक्यूल में नाइट्रोजन के कितने एटम होते हैं? सिर्फ मेरा ये आंसर दो। अभिजीत ने आंसर सही दिया, 9.033 इंटू 10⁻23। वेरी गुड अभिजीत, बहुत अच्छे। तो नाइट्रोजन के एक मॉलिक्यूल में नाइट्रोजन के कितने एटम होते हैं? 2। 2। हाँ या ना? सबको हाँ। समझ रहा है कि नहीं? नाइट्रोजन का एटमिसिटी क्या है बच्चों? नाइट्रोजन के एक मॉलिक्यूल में कितने एटम प्रेजेंट रहते हैं? 2 एटम प्रेजेंट रहते हैं, राइट? अगर आपसे पूछेगा कि ऑक्सीजन का एटमिसिटी बताओ, तो क्या बताओगे? 2। फास्फोरस का एटमिसिटी बताओ, तो क्या बताओगे? 4। सल्फर का एटमिसिटी बताओ, तो क्या बताओगे? 8। तो कैसे बता रहे हो? Atomicity is defined as number of atom present in one molecule। एक मॉलिक्यूल में किसी भी सब एलिमेंट के कितने एटम प्रेजेंट है, दैट इज एटमिसिटी ऑफ दैट एलिमेंट, राइट? तो आपने देखा O2 का एटमिसिटी 2 है, P4 में फास्फोरस का एटमिसिटी 4 है, सल्फर में एसिड के फॉर्म में सल्फर का एटमिसिटी 8 है। तो यहाँ पे भी हमारे नाइट्रोजन का एटमिसिटी क्या है? 2 है। और आप लोग को करना क्या था? एटम्स अगर कैलकुलेट करने थे तो आपको सिंपली 2 इंटू 4.516 इंटू 10⁻23 लिख लेना था। सिंपल कैलकुलेशन, कुछ स्पेशल नहीं करना था। तो ये आ जाता 9.032 इंटू 10⁻23 एटम्स ऑफ नाइट्रोजन। क्यों बच्चों? 0.75 मोल्स में इतने हमने, तो यहाँ एटम लिखा है, तो किसने बताया था सर यहाँ एटम क्यों लिख दिया? यहाँ मॉलिक्यूल आएगा। सर मैं वही बोल रहा था। ओके ठीक है, तो हम लोग यहाँ पे मॉलिक्यूल लिख रहे हैं। मुझे लगा नीचे का क्वेश्चन तुम डिस्कस कर रहे हो,
हम लोग बताते समय उसको ध्यान नहीं दे पाए। तो 4.516 इंटू 10⁻23 मॉलिक्यूल्स है, हर एक मॉलिक्यूल का एटॉमिसिटी 2 है, तो नंबर ऑफ एटम्स कितने हो जाएंगे 9.032 इंटू 10⁻23 एटम्स हो जाएंगे। अपूर्वा कोई डाउट है आपको? नहीं सर, वो ओपन ही रह गया। अच्छा कोई बात नहीं, चलिए वेरी गुड। तो अब ऐसा ही एक और क्वेश्चन हम लोग सॉल्व करते हैं जो हम लोग को और क्लैरिटी आए और अच्छी तरह से समझे। तो इस बार हम लोग एक काम करते हैं, थोड़ा मास के टर्म में लेते हैं। तो आपको मैं देता हूं 142 ग्राम ऑफ क्लोरीन मॉलिक्यूल। अब आपको इसमें क्या क्या कैलकुलेट करना है, तो आपको पहले तो नंबर ऑफ एटम बताना है, फिर आपको नंबर ऑफ मोल बताना है। अब सर, बच्चों क्वेश्चन दो के मोल है। सीक्वेंस से कंफ्यूज मत होइए, मैंने आपको रूल बताया था हमेशा पहले मोल कैलकुलेट कीजिए। ठीक है, कोई कुछ बोल रहा था? सर 2 मोल है आंसर। 2 मोल आंसर है। ओके वेरी गुड, बहुत अच्छे, फास्ट बताया, 2 मोल है। अब ये कैसे आया है, जिनको भी आया है उनके बारे में हाँ नाम बताओगे, किसने आंसर किया? चिराग। चिराग, वेरी गुड। तो चिराग ने जो आंसर दिया वो कैसे लाया वो बताता हूँ। सबसे पहले अगर मास दिया हो तो मास को मोल में कैसे कन्वर्ट करते हैं, अपना वो चार्ट याद लाइए, ध्यान में रखिए उस चार्ट को। मास अमाउंट दिया है, मॉलिक्यूल के बारे में बता रहे, तो हमको क्या चाहिए, जीएमएम चाहिए। मुझे क्या चाहिए, जीएमएम। एटम रहता तो जीएम चाहिए, आयन रहता तो जीआईएम चाहिए, फॉर्मूला यूनिट रहता तो जीएफएम चाहिए, बट अभी क्या चाहिए हमको, जीएमएम, तो वो मोल में कन्वर्ट हो जाएगा। तो चलिए पहले हम लोग उसको क्या करते हैं, मोल में कन्वर्ट करते हैं, तो जीएम से डिवाइड करके, तो नंबर ऑफ मोल्स के लिए गिवन मास अपॉन मोलार मास, फॉर्मूला क्या है, गिवन मास अपॉन मोलार मास। तो हमारा मोलार मास कैलकुलेट करना पड़ेगा बच्चों, जीएमएम कैलकुलेट करना पड़ेगा, क्लोरीन का जीएमएम। तो जीएमएम ऑफ Cl2 कैसे आता है, एक एटम का मास मुझे पता है 35.5, 2 एटम का मास कितना हो जाएगा 71 ग्राम पर मोल। वेरी गुड, 71 ग्राम पर मोल हो जाएगा 2 एटम का मास, तो ये हो गया हमारा जीएमएम। अब 142 दिया है तो गिवन मास अपॉन जीएमएम दैट इज मोलार मास कर देंगे, तो हमको 2 मोल आंसर आ जा रहा है। बहुत सिंपल सा है। नंबर ऑफ एटम्स निकालना है, तो नंबर ऑफ एटम्स अनीश ने बताया 24.288 into 10⁻23। सही है क्या बच्चों, अनीश ने जो आंसर दिया सही है क्या? 4 into Na, रजस ने भी दिया है आंसर, बहुत अच्छे, सिंपल है, वेरी गुड रजस एंड अनीश, आपका भी आंसर सही है। देखते हैं कैसे, तो हमको पता है कि 2 मोल्स ऑफ क्लोरीन हमको कैलकुलेट हुआ है, लेकिन 2 मोल्स ऑफ क्या, क्लोरीन मॉलिक्यूल, एटम नहीं है, मुझे एटम को कैलकुलेट करना है, तो पहले हम इससे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स कैलकुलेट करेंगे। तो नंबर ऑफ मॉलिक्यूल कितने होते हैं, अगर एटम दिया हो और मॉलिक्यूल में कन्वर्ट करना हो तो हम लिखेंगे 2 into Na, एवोगैड्रो नंबर से मल्टीप्लाई कर देते हैं। इसमें किसी को डाउट है, नंबर ऑफ मॉलिक्यूल कैलकुलेट कैसे किया है, इसमें किसी को कोई डाउट है तो बताएंगे। अभिजीत ने भी आंसर 4 into Na दिया, रजस ने भी आंसर फिर से 4 into Na दिया है, तो ये नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आ गया। अब हमको पता है कि इसका एटॉमिसिटी, क्लोरीन का एटॉमिसिटी क्या है, 2 है, मतलब उसके एक मॉलिक्यूल में 2 क्लोरीन के एटम है, तो नंबर ऑफ एटम्स कितना हो जाएगा बच्चों, डायरेक्टली बताएंगे 4 into Na, कैसे 2 into Na into 2, सिंपल है, 2 into Na into 2, तो 2 से फिर से मल्टीप्लाई क्यों किया, क्योंकि मुझे पता चल गया है कि इसका एटॉमिसिटी क्या है, 2 है, राइट, इसका एटॉमिसिटी 2 है, इसलिए 2 into Na into 2, एंड दैट्स व्हाई इसका आंसर 4 into Na आ रहा है। आई होप आपको ये चीज क्लियर हो, कोई डाउट नहीं हो इसमें, किसी को कोई डाउट है इसमें तो बताएंगे, इस क्वेश्चन में किसी को कोई डाउट है तो एक अच्छा क्वेश्चन दूं आप लोग को,
चलिए सॉल्व करते हैं। थोड़ा अच्छा क्वेश्चन, थोड़ा एक ट्रिकी क्वेश्चन सॉल्व करते हैं। क्वेश्चन है हाउ मेनी इयर्स, क्वेश्चन लिख लीजिए, हाउ मेनी इयर्स इट वुड टेक टू स्पेंड Avogadro number of rupees at the rate of 10 lakh rupees per second। ठीक है बच्चों, क्वेश्चन लिख लीजिए, बहुत इंपॉर्टेंट अच्छा क्वेश्चन है। हाउ मेनी इयर्स, आपको ईयर का कैलकुलेशन करना है। इट वुड टेक टू स्पेंड Avogadro number of rupees at the rate of 10 lakh rupees per second। अगर आप पर सेकेंड 10 लाख रुपए आपको खर्च करने के लिए दे दिया जाए तो आपको कितने साल लगेंगे Avogadro number of rupees को खर्च करने में, ये कैलकुलेट करना है। वैसे ये वैल्यूज तो अच्छे हैं, 10 लाख रुपए पर सेकेंड खर्चा करने के लिए दे रहा है और Avogadro number of rupees दे रहा है। तो चलिए देखते हैं कितने साल लगेंगे हमें। जल्दी कैलकुलेट करेंगे, अभी समझेगा आपको कि समझ रहे हैं कि नहीं आपको। चलिए जल्दी बताइए। ऐसा तो नहीं ना हो गया आपको ये क्वेश्चन ओवरडोज हो गया है? मुझे तो लग रहा था कि कुछ लोग फटाफट आंसर बता देंगे इसका। सर फ्रैक्शन में चलेगा आंसर, मतलब अगर विदाउट कैलकुलेशन है तो? चलेगा, बताओ वैल्यू बताओ, खाली एग्जैक्ट फ्रैक्शन बताओ, सॉल्व मत करो उसको। 6.022 into 10 raised to 17 upon 365 into 86400। ओके, तुमने सॉल्व कर दिया, मुझे देखना पड़ेगा। नीचे का जो डिनोमिनेटर है उसको एज इट इज रहने दो और पूरा बताओ। ऊपर 6.022 into 10 power 23 रहने दो, कुछ कैंसिल आउट मत करो। 6.022 into 10 raised to 23 हाँ upon 10 raised to 6, ये हाँ। सेकेंड्स में आएगा आंसर। हाँ, तो इसको ईयर में कन्वर्ट करने के लिए डिवाइडेड बाय 365 into 86400। ओके वेरी गुड, सही है, ये सही आंसर है। बहुत अच्छे तानिया। और किसी का आंसर आ रहा है ऐसा? हाँ अभिजीत बताइए आप भी। तो यही सेम आया। आया है सेम, बहुत हाँ अच्छे। सर। तो सिंपल है बच्चों। और किसी का आंसर आ रहा है? सर चिराग। चिराग आपको भी सेम आंसर आया क्या? हाँ सर। ठीक है, वेरी गुड चिराग। तो अभी देखते हैं बच्चों, और लोगों को भी अब आंसर आने चाहिए। ये सिंपल क्वेश्चन है। देखिए 10 लाख रुपए आप पर सेकंड खर्चा कर पा रहे हैं, आपके पास कितने रुपए दिए, तो अमाउंट आपके पास जो है वो देखते हैं। आपके पास एवोगाड्रो अमाउंट ऑफ रुपीज है। अब आपको हर एक सेकंड में 10 लाख रुपए खर्चा करने के लिए मिला है। ईयर कैलकुलेट करना है आपको। कैलकुलेट क्या करना है? नंबर ऑफ ईयर्स। तो आप पहले क्या करेंगे, इस वैल्यू को जो आपके पास टोटल अमाउंट है उसको डिवाइड कर देंगे। ये पर सेकंड का हो गया। फिर इसको हम लोग क्या करेंगे, पर सेकंड से पर आवर, फिर पर आवर से पूरे दिन में,
फिर पहले पर मिनट, फिर पर आवर, फिर पूरे दिन में, और फिर पूरे साल में। तो 10 लाख रुपीस हम लोगों ने लिखा है, तो 10 इंटू या 10⁶ डायरेक्टली लिख देता हूं मैं। तो 10⁶ हो गया आपको 10 लाख रुपीस पर सेकंड। मतलब ये कैलकुलेशन जो आया आपका वो पर सेकंड का कैलकुलेशन आ गया। अगर आपसे कोई पूछता कि पर सेकंड कितने सेकंड लगेंगे, तो आपको इतने सेकंड क्या बता देते। सर 10⁻⁷ आएगा। 10⁶ आना चाहिए। 10 लाख है ना, 1 लाख। सर हाँ। 60 है। 10⁶ ही है, 10⁶ 10⁻⁶ नहीं आएगा। 10 लाख। यस सर 10⁻⁶ है। हाँ, एक बार चेक करो आप। 10 लाख की हम बात करें, 10 लाख मतलब देखो यूनिट 10, 100,000, हाँ सर 10,000 करेक्ट है, लाख, 10⁻⁶ 10 लाख, तो 10⁶ आ रहा है, राइट। ओके, अब ये हो गया पर सेकंड। 60 से मल्टीप्लाई कर दिया तो पर मिनट, 60 से फिर से मल्टीप्लाई कर दिया तो पर आवर, 24 से मल्टीप्लाई कर दिया तो नंबर ऑफ डेज आ गया, एंड 365 से मल्टीप्लाई कर दिया तो ईयर्स आ गए। तो ये वैल्यू अगर आप देखेंगे तो बच्चों एग्जैक्ट कैलकुलेशन अगर आप करेंगे तो रजस ने बताया अभी 1.9099 इंटू 10 ईयर्स लगेंगे बच्चों। अब इतने साल तो हम लोग जीने वाले नहीं है, ठीक है। सो एवोगाड्रो नंबर ऑफ कैलकुलेशन करने में अगर हमारे पास इतना रुपया दिया जाए तो हम इतने साल बेसिकली उसको यूज कर सकते हैं। तो दोनों रजस ने आंसर दिए, सही आंसर आपके, ठीक है। चलिए, ये आपका आंसर आ गया टोटल 10 ईयर्स, 1.9099 इंटू 10 ईयर्स का आपका कैलकुलेशन हो गया, ठीक है। सो जिनको नहीं जमा हो, जिनको डाउट हो इस क्वेश्चन में तो बताएंगे। तो 10⁶ जो है वो आपको पर सेकंड का कैलकुलेशन बताता है। 60 से मल्टीप्लाई किया तो पर मिनट, 60 से फिर से मल्टीप्लाई किया तो पर आवर, 24 से मल्टीप्लाई किया तो पर डे, जितने भी डेज होंगे, एंड 365 से मल्टीप्लाई किया तो पर ये जो ये टोटल नंबर ऑफ ईयर्स का कैलकुलेशन है वो आ जाएगा। आई होप आपको ये क्वेश्चन समझाओ। चलिए नेक्स्ट क्वेश्चन देखिए, अगर सबने लिख लिया है तो, किसी का रह गया है तो प्लीज हैंड रेज करके बताएंगे, नहीं तो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाते हैं हम लोग। ओके ठीक है, तो हम लोग नेक्स्ट क्वेश्चन की तरफ बढ़ रहे हैं। अगला क्वेश्चन लिखिए, क्वेश्चन है फ्रॉम 200 मिलीग्राम ऑफ कार्बन डाइऑक्साइड, फ्रॉम 200 मिलीग्राम ऑफ कार्बन डाइऑक्साइड 10⁻21 molecule are removed. What is how many gram and molecules of CO2 is left? कितने ग्राम और कितने मॉलिक्यूल हमारे पास बच गए। रूल याद रखेंगे, सब चीज को मोल में कन्वर्ट करें एंड मोल में ही कैलकुलेशन करें तो आसान है। जैसे 10⁻21 दिया है, उसको मोल में कन्वर्ट कर ले, वहां से मास निकाल ले, टोटल मास से माइनस करके आपको ओरिजिनल मास आ जाएगा। ऐसे आपको सोचना पड़ेगा। तो क्वेश्चंस आप जितना ज्यादा बनाएंगे उतना आपको कॉन्सेप्ट डेवलप होगा। आपको मैंने थ्योरी पार्ट बता दिया है, अब हम लोग को ज्यादा से ज्यादा क्वेश्चन बनाना है। तो आज पूरा हम लोग क्वेश्चन को ही देने वाले हैं। अच्छा, आपका काम आसान करने के लिए थोड़ा मैं वैल्यू चेंज कर देता हूँ, सिर्फ जिससे आपका थोड़ा काम आसान हो जाए। हम लोग इसको लिख देते हैं 6.022 इंटू 10⁻21 मॉलिक्यूल्स आर रिमूव्ड, ऐसा लिख देते हैं। हाँ आप बताइए। ठीक है, पहले हम लोगों ने ऐसा लिख दिया है, बता सकते हैं आप लोग फटाफट। अब तो कैलकुलेशन भी आसान हो गया है। Chinu, 1 gram is equal to how much mg? 1 gram is equal to how much milligram? क्या पूछ रहे हैं? 10⁻⁻3। 1
1 kilo is equal to how much liter? Milliliter. 1 kilogram. बच्चे लगता है आपस में डिस्कस कर रहे हैं। ओके, डाउट है 1 ग्राम इज इक्वल टू हाउ मेनी मिलीग्राम? साहिल, ये डाउट खतरनाक है। ओके, चलिए ध्यान दीजिए आप लोग। सेंटी डेसीमीटर डेका हेक्टो किलोमीटर, ये ध्यान नहीं, मिली सेंटी डेसीमीटर डेका हेक्टो किलोमीटर, उस तरह से याद रखेंगे, ठीक है। सो रजस का आंसर आया है 43.8 ग्राम, और तब तक मैं 1 mg इज इक्वल टू हाउ मेनी ग्राम को बताऊंगा, 10⁻³ ग्राम। So 1 mg is equal to 10⁻³ ग्राम। रजस का आंसर आया है 43.8 ग्राम। रजस, ये वैल्यू बहुत बड़ा है। चलिए, आप लोग को इनफ टाइम दिया है। हाँ, क्या आंसर है? 17 ग्राम। हाँ 17 मिलीग्राम की 17 ग्राम? सर रुको, कैलकुलेट करो थोड़ा, तुम कैलकुलेशन में गड़बड़ कर रहे हो। तनया ने आंसर दिया है 0.44 ग्राम। आप लोग ग्राम में आंसर क्यों दे रहे हैं? मिलीग्राम में दीजिए। ठीक है बच्चों, हम लोग देखते हैं एंड कैलकुलेशन करते हैं, और एक और नए टर्म को सीखते हैं जो मोल से रिलेटेड है, उसका नाम है मिली मोल्स। उसको भी देखते हैं थोड़ा, ठीक है। तो अब देखिए बच्चों, हमारा जो ये 1 मिलीग्राम का पॉइंट है वो तो याद रखिएगा ही। अब हम लोग इस क्वेश्चन को सॉल्व कैसे करेंगे वो देखते हैं। तो देखिए कितना मॉलिक्यूल्स हमारा रिमूव हो गया। तो नंबर ऑफ मॉलिक्यूल्स विच इज रिमूव्ड, ये हो गया नंबर ऑफ मॉलिक्यूल्स विच इज रिमूव्ड, ठीक है। अब इससे हम नंबर ऑफ मोल्स निकाल लेंगे। तो नंबर ऑफ मॉलिक्यूल से मुझे नंबर ऑफ मोल निकालना है। कोई बताएगा मुझे कैसे कैलकुलेट करें नंबर ऑफ मॉलिक्यूल से नंबर ऑफ मोल्स कैलकुलेशन? अपूर्वा आप बताएंगे नंबर ऑफ मॉलिक्यूल से नंबर ऑफ मोल कैसे कैलकुलेट कर सकते हैं? अपूर्वा, ठीक है कोई बात नहीं, मैं आप लोगों को पीछे से एक बार थोड़ा सा और डिटेल में बताता हूँ जो हम लोगों ने डिस्कस किया ऑलरेडी। जब भी हमें नंबर ऑफ एंटिटीज दिया है और मोल निकालना है, मोल कैलकुलेट करना है, तो हम लोग को क्या करना पड़ेगा? हमको एवोगैड्रो नंबर से डिवाइड करना पड़ेगा। हमको सिंपली क्या करना है? एवोगैड्रो नंबर से डिवाइड कर देना है, ठीक है। तो हम लोग अभी भी वही काम करेंगे, हम लोग इसको एवोगैड्रो नंबर से डिवाइड कर देंगे। तो ये कितना आ गया हम लोग को? 10⁻² मोल, क्योंकि ये वैल्यू कैंसिल आउट हो गया। ये 10⁻23 ऊपर गया तो 10⁻23 हो गया। तो कैलकुलेशन दिखा देता हूँ जिन लोगों को नहीं समझा हो। 10⁻21, ये 10⁻23 ऊपर गया तो 10⁻23 and therefore this will be equals to 10⁻² मोल। आई होप आपको ये 10⁻² मोल समझ में आ गया हो, ठीक है। अब 10⁻² मोल का पॉइंट अगर आप लोगों को क्लियर हो तो अब हम लोग आगे समझते हैं
कि 10⁻² मोल्स का मास जो है वो कितना होगा। तो मोल से मास कैसे कैलकुलेट करते हैं, तो उसके लिए हम लोग को चाहिए GMM ऑफ कार्बन डाइऑक्साइड। तो उसके लिए क्या करना है आपको मोल दिया हुआ है, GMM से मल्टीप्लाई कर देना। ना बच्चों ये सारा जो कॉन्सेप्ट है वो एक ही जगह मैंने आपको बताया है, इसलिए इसको क्या करेंगे, कहीं स्पेशल लिख के रखेंगे। यहाँ पे मैंने मोल से मास कैसे कैलकुलेट करते हैं, रजत का आंसर देखते हैं सही है कि नहीं। मोल से मास की तरफ कैसे जाना है, तो हमको GM, GMM, GFM, GIM से मल्टीप्लाई करना है। तो बार बार इसी चीज का यूज करना है। चाहे आपको मास से मोल आना हो, चाहे आपको मास से मोल आना हो, चाहे आपको नंबर ऑफ एंटिटी दिया हो उससे मोल आना हो, चाहे आपको मोल से नंबर ऑफ एंटिटीज की तरफ जाना हो, तो हमेशा यही यूज करेंगे। इसको एक पेज में अलग से लिख के रखिए। अभी हम लोग बहुत सारे क्वेश्चन इस पे बनाने वाले हैं, तो हड़बड़ाने की जरूरत नहीं है। हम लोग को ये सारे क्वेश्चन दोबारा घर पे भी बनाना चाहिए, तो ही जाके हम लोग को एकदम क्लियर अंडरस्टैंडिंग आएगा। और रिवीजन का मतलब यही होगा, आप दोबारा इसको घर पे भी जाके बनाइए। तो GMM ऑफ कार्बन डाइऑक्साइड हमको पता चल जाएगा, तो हमको ये मोल का मास निकल जाएगा, कैलकुलेट हो जाएगा। तो GMM ऑफ कार्बन डाइऑक्साइड कितना होता है वो चेक करते हैं। कार्बन के एक एटम का मास 12, कार्बन ऑक्सीजन के एक एटम का मास 16 × 2 32, 32 + 12 44 ग्राम। साहिल ने सही बताया, 44 ग्राम आंसर है। अब हमारे पास नंबर ऑफ मोल्स दिए 10⁻², तो मास ऑफ कार्बन डाइऑक्साइड जो हम लोगों ने क्या कर दिया, हमारा जो मास ऑफ कार्बन डाइऑक्साइड विच इज रिमूव, ठीक है। तो अब हम लोग क्या लिखेंगे, मास ऑफ कार्बन डाइऑक्साइड जो हम लोगों ने क्या किया, रिमूव कर दिया। तो वो कैसे कैलकुलेट करेंगे, तो हमको मोल पता है कितना रिमूव हुआ है, तो मोल रिमूव हुआ है 10⁻²। तो मास कैसे कैलकुलेट करेंगे, नंबर ऑफ मोल्स इनटू ग्राम मॉलिक्यूलर मास से मास कैलकुलेट हो जाएगा। तो ये हो जाएगा 0.44 ग्राम मास हमारा लॉस्ट हो गया है, रिलीज हो गया है। अब टोटल मास कितना था, 200 मिलीग्राम। तो एक काम करते हैं, 0.44 ग्राम को मिलीग्राम में कन्वर्ट कर देते हैं। सो इसको मिलीग्राम में अगर कन्वर्ट करना है ग्राम को, तो कैसे कन्वर्ट करेंगे, 10⁻³ से मल्टीप्लाई कर देंगे तो ये मिलीग्राम में कन्वर्ट हो जाएगा, ठीक है। अब ये वैल्यू हो जाएगा 440 ग्राम। अब आपने टोटल मिलीग्राम। मास कितना लिया था, हाँ क्या बोल रहे हैं, सो मिलीग्राम में हमने कन्वर्ट किया, कहाँ से, ग्राम से। तो ये चीज भी थोड़ा ध्यान में रखेंगे, किसी को अगर इस कन्वर्जन में प्रॉब्लम हो तो आपको एक टेबल पहले भी पढ़ाया गया है बचपन में, मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलोमीटर, राइट। अब इन सब में आप जब यहाँ मिली से सेंटी में जाते हैं तो आपको 10⁻⁻1 का डिफरेंस आता है, मिली से डेसी में आते हैं तो 10⁻⁻2 का डिफरेंस आता है, मिली से मीटर की तरफ जाते हैं तो 10⁻³ का, वहीं आप मीटर से डेसी तो ये 10 का, फिर मीटर से अगर आप सेंटी की तरफ जा रहे हो तो 10⁻² का, और मीटर से अगर आप मिली की तरफ जा रहे हो तो 10⁻³ का डिफरेंस। इसी प्रकार से हम लोग को देखना है, समझ में आया। तो अब ये वैल्यू हमने ग्राम में था, 0.44 ग्राम आया था, उसको 10⁻³ से मल्टीप्लाई किया तो हमारा ये वैल्यू किस में कन्वर्ट हो गया, मिलीग्राम में कन्वर्ट हो गया, 440 ग्राम। अब हमारे पास दिया ही था 220 ग्राम और हमने 440 ग्राम गिरा दिया, ऐसा कैसे संभव है। तो हम लोग को समझना है ये डेटा, ये क्वेश्चन में हम लोग को यहाँ पे कोई तो वैल्यू थोड़ा चेंज करना पड़ेगा, तो हम लोग को आंसर सही आएंगे। तो ये अगर मान लीजिए मैंने इसको क्या कर दिया, 10⁻20 कर दिया, तो 10⁻20 करके भी हम लोग आंसर इसको एग्जैक्टली एक्यूरेटली हम ऑब्टेन कर सकते हैं। तो ये वैल्यू क्या आ जाएगा आपका, 10⁻³ मोल हो जाएगा, और ये आपका वैल्यू जो आएगा ये आ जाएगा 0.044। तो जिनको भी आंसर आ रहा था, ये छोटे छोटे चीज भी देखने जरूरी हैं। तो आपको ये जो वैल्यू आया है 0.044 का वैल्यू आ रहा है इंटू 10⁻3।
सो अगर ये देखेंगे तो आपको 44 मिलीग्राम आ जाएगा। वैल्यू क्या आ जाएगा? 44 मिलीग्राम, क्योंकि आपने ग्राम को किस में कन्वर्ट कर दिया है? मिलीग्राम में कन्वर्ट किया। अब आपको 220 मिलीग्राम टोटल दिया था, उसमें से 44 मिलीग्राम घटा देंगे, सो आपको लेफ्ट अमाउंट आ जाएगा। तो मास ऑफ CO2 लेफ्ट इज इक्वल्स टू 220 माइनस 200 200 दिए, ठीक, क्वेश्चन दिख नहीं रहा है मुझे। सो दिस इज 6 एंड हम 9 में से, तो इट इज 156 मिलीग्राम, नॉट ग्राम, 156 मिलीग्राम, ठीक है। सो इस तरह से हमारे पास टोटल जो मास आ जाएगा वो 156 मिलीग्राम। तो देखिए बच्चों, आपको यहाँ पे दो प्रॉब्लम आ रहा है, एक ये कन्वर्जन में आपको प्रॉब्लम आया है, और दूसरा जो हम लोग बार बार मोल से मास क्वांटिटी से मोल की तरफ जा रहे हैं उसमें प्रॉब्लम आ रहा है। तो आप चिंता मत कीजिए, इस क्वेश्चन को आप घर पे देखिएगा। अभी हम लोग को और भी बहुत सारे क्वेश्चंस बेसिक लेवल के बनाने पड़ेंगे, तब जाके हम लोग को इन सब क्वेश्चन में अच्छी तरह से अंडरस्टैंडिंग डेवलप होगी, ठीक है। तो आज जो पढ़ाया है उसमें किसी को कोई डाउट है तो पूछेंगे। क्वेश्चन नंबर 4 में जो हम लोग को कोई डाउट है तो पूछेंगे एक बार, अदरवाइज हम लोग आज का सेशन यहीं पे एंड करेंगे। एंड आगे कल और भी बहुत सारे क्वेश्चन हम लोग बनाते हैं, और आज आपको घर पे सॉल्व करने के लिए कुछ क्वेश्चन दे देते हैं, जो आप प्रैक्टिस करके आएंगे तो आपको और अंडरस्टैंडिंग में प्रॉब्लम नहीं होगा। और वो चार्ट आप एक जगह लिख के रखिए जो आपको अभी बताया, मोल से मास में, नंबर ऑफ एंटिटी से मोल में, ये सब जो कन्वर्जन है ये हम लोग देखेंगे थोड़ा, ठीक है। तो बच्चों, आपको अगर क्वेश्चन में डाउट है, जो भी आज बताए हैं ये 4 क्वेश्चन, इनमें किसी में डाउट है तो आप बताइए। इन चारों क्वेश्चन में से किसी में भी डाउट है तो आप बताइए। सो 4th क्वेश्चन खाली मैं एक बार रिपीट कर दे रहा हूँ फटाफट। क्वेश्चन आपको दिया हुआ था 200 मिलीग्राम ऑफ कार्बन डाइऑक्साइड, उसमें से उसने क्या किया, 6.02 × 10⁻20 मॉलिक्यूल्स रिमूव करा दिए। पूछ रहा है कितने मॉलिक्यूल और कितना मास कार्बन डाइऑक्साइड का बचा है। तो पहले आपने लिखा कि कितने मॉलिक्यूल्स आपके रिमूव हो गए, उससे आपने मोल कैलकुलेट किया। मोल कैसे कैलकुलेट करते हैं मॉलिक्यूल से? तो नंबर ऑफ मॉलिक्यूल्स डिवाइडेड बाय एवोगाड्रो नंबर, इस तरह से आपको मोल्स कैलकुलेट हो गए। उसके बाद मोल से मास में जाना है, तो मास को कैलकुलेट करने के लिए आपने GMM को यूज किया, उससे मास को कैलकुलेट किया, और फिर आपने मास ऑफ कार्बन डाइऑक्साइड लेफ्ट वो कैलकुलेट किया। ना बच्चों, कुछ बच्चों को थोड़ा सा ये फास्ट गया होगा ये क्वेश्चन को हम लोग पहले और भी बहुत सारे कन्वर्जन्स के क्वेश्चन आपको सिखाएंगे, मोल से मास, मॉलिक्यूल से मास, इस कन्वर्जन के क्वेश्चन पहले और भी हम लोग करेंगे, तब जाके इसको हम लोग आगे देखने वाले। ठीक है बच्चों, आज का सेशन हम लोग यहीं पे एंड करते हैं। अब निशांत सर आप लोग का क्लास लेंगे। निशांत सर। यस सर। आवाज आ रहा है सर मेरा? हाँ सर, आपका आवाज एकदम क्लियर। स्टूडेंट्स, एक 5 minutes break give and then we will start with physics. रवि सर, रवि सर। यस सर। ये क्लियर दिख रहा है क्या? हाँ। ओके, ये मोबाइल नेटवर्क पे है क्योंकि। ओके, आपका आवाज भी क्लियर है, मोबाइल भी क्लियर है, कुछ प्रॉब्लम नहीं अभी तक। ठीक है, इस पे कंटिन्यू करते हैं। उसका स्पीड कितना है चेक करो ना एक बार। इसका क्या, मोबाइल का क्या? 1 मिनट क्या।
6.6 MBPS है. Okay. क्लियर दिख रहा है सर पूरा? हाँ क्लियर है. ये भी क्लियर ना फ्रंट कैमरा से? Yes, yes. ओके. स्टुडंट्स सगळे परत आले असतील तर हँड रेज करा सो दॅट वी कॅन स्टार्ट विथ द लेक्चर. ओके. आय होप आता व्हिडिओ चालू झाला असेल, मगाशी पॉज झालेला. So today's discussion point is about what is meaning of word error in measurements. Error म्हणजे काय असतं आणि नंतर आपण बघणार आहे की what are types of errors and how to measure those errors. तो पहिला जो discussion point आहे, first 15 minutes will only focus on the theory part. रवि सर? Yes, sir. वीडियो ब्रेक होतोय का? ब्रेक हो रहा है सर. ओके. आता थोडं मोबाईल डेटा वरती चालू आहे, ऍक्च्युली वायफाय कनेक्शन
बंद झालंय माझ्याकडे. मोबाईल डेटावरती लेक्चर घेतोय. तो थोडा तुम्हाला व्हिडिओ मध्ये थोडा क्वालिटी मध्ये डिफरन्स जाणवेल. हेलो हेलो Hello students, please lower your hands everyone. Actually इंटरनेटचा थोडासा इश्यू आहे. एकदा आपण चेक करू इंटरनेट सगळ्यांना क्लिअर असेल, then we will start with the lecture. सगळ्यांना क्लिअर आहे का इंटरनेट कनेक्शन? सगळ्यांना क्लिअरली दिसतोय का बोर्ड आणि विजिबल आहे का आणि आवाज नीट येतोय का? तुम्ही chat निशांत box- सर हाँ सर विजिबल नहीं है, आज का कैंसिल करते ऐसे लग रहा है मेरे को. ठीक है, नेट चलेगा. नहीं आ रहा है तो अच्छे से नहीं ये स्पीड पे. लेक्चर आहे. लेक्चर सो आज लेक्चर ऑनलाईन नसेल, तुम्ही YouTube वरती ते आजचा कंटेंट पूर्ण बघून घ्या. डाउट्स असतील तर ते उद्याच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करू. फाइन. सो टुडेज लेक्चर विल बी अपलोडेड ऑन YouTube. सो प्लीज व्हिडिओ बघा तुम्ही संध्याकाळपर्यंत उठून जाईल. आवाज आ रहा है सर? यस यस आ रहा है. आजचा लेक्चर YouTube वरती अपलोड करतो मी. इंटरनेटचा